माझी मम्मी आणि बाजूच्या काकींमध्ये कॉन्व्हर्सेशन सेम असतं, ते म्हणजे बिग बॉस. ओ कसं आहे, चांगलं शिक्षण झाल्यामुळे मी एवढा तर नाही अपडेट. त्या सूरज चव्हाणला निकी तंबोली फुल आणि रील्स तिचे एडिट बनवतात ना लोक. मालवणी हाऊस होल्ड असतं भाई, इट्स लाईक एंटरटेनमेंट 24 तास आहे भाई ती. आणि शिव्या पण एवढ्या क्यूट वाटतात ना बाई मालवणी. तर बहिणीक झवाऱ्या जाता काय, तर बहिणीक झवाऱ्या तर एकतर रशियाचा फुटबॉल प्लेअर वाटतो बहिणीक झवाऱ्या. की बघा, मुंबईचं जेवण खूप खराब आहे, खूपच खराब आहे आपलं जेवण. एक्सेप्ट करतो मी, खूप खराब आहे आमचं जेवण. पण माहिती आहे का खराब आहे? कारण जो विकतो तो स्वतः नॉन मुंबईकर आहे. ओ, तुमचं मिक्स होतं का गर्ल्स बॉईज असं? हा, म्हणजे गर्ल्स बॉईज म्हणजे गर्ल्स होत्या पण त्या पण बॉईज असं वाटायचं. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. सॉरी भाई, सॉरी. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज परत एकदा घेऊन आलोय मी तुमच्यासाठी एक पॉडकास्ट. पण आजचा पॉडकास्ट हॉरर नसून एक फन पॉडकास्ट असणार आहे. आपल्याबरोबर अनिश आहे. नमस्कार. कसा आहेस भाई? एकदम मस्त, एकदम मजेत. आणि अनिशला तुम्ही बघितलंच असेल, आजकाल तर तो खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आपले बेसिक हाऊस होल्ड गोष्टींना एकदम फनी वेमध्ये सांगतो भाई. जे बेसिक ट्रॉमा आपल्याबरोबर आपल्या घरी होतात, अरे परत आठवण करून देतो. काय इमेज बनवले भाई, काय इमेज बनवले भाई. आई बाबा केवढे प्राऊड असतील माहिती आहे माझं. आणि भाई तुम्ही नाही बघितलं मला तर भाई खराब टेस्ट आहे तुमची. जा घरी, इंटरनेटचा बरोबर वापर नाही करत. नाही, तुला बघितलं तर असेल भाई खूप लोकांनी, कारण येतोय खूप फीडबॅक. हा भाई, ते आणि तुझे 100K झाले आहेत भाई. अरे थँक्यू सो मच. मी ऍक्च्युली ह्यानी मला ऍक्च्युली पॉडकास्टसाठी खूप आधी विचारलेलं. आय थिंक एप्रिल-मार्च मध्ये विचारलेलंस तू. तेव्हा माझे 1000 फॉलोअर्स होते. मी त्याला म्हटलं भाई आपण करते, आरामसे करते, कारण 1000 मध्ये कोण बघणार आहे भाई. वो लेकिन वो होता ना, हिरे की परख जोरी हो. अरे व्हेरी गुड भाई. कुठे होतात भाई आयुष्यभर, कुठे होतास तू? पता था भाई, ये बंदा कुछ तो क्रेझी आहे भाई. थँक्यू. तेव्हा झालं. पण भाई हॅपी फॉर यू भाई. क्रेझी. थँक्यू सो मच. बघतोय भाई तू, शोज वगैरे करतोय आणि पूर्ण मराठी स्टँडअप असा एक वेगळा आता क्रिएट होतोय. म्हणजे ऑलरेडी आहेच तो. हा, एक एक्झिस्टिंग होता, फक्त त्याला आता एक दुसऱ्या एक लेवलला घेऊन जायचंय. हा, कारण आता असं आहे की इनफ आर्टिस्ट नाही आहेत बरे आहेत, चांगले आहेत, जे कोणी आहेत ते चांगले आहेत, बट इनफ नाही आहेत. आता तू हिंदीमध्ये बघितलंस तर कुत्र्यासारखे आहेत. आमच्या हिंदीच्या व्हॉट्सअप ग्रुप तो बघशील ना, जेव्हा हिंदी स्टँडअपचे, तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 250ची काहीतरी कॅपॅसिटी असते. आमच्याकडे असे 250 वाले जवळपास 8 ते 10 ग्रुप्स आहेत. तू विचार कर किती कॉमिक्स आहेत ते. आता मराठीमध्ये तेवढे तरी बनवावे लागतील की त्याच्यात एक व्हॉट्सअप ग्रुप तरी भरू देत भाई. तसा वाला होऊ देत, तसं पण नाही. सो आता तो एक अटेम्प्ट चालू आहे की एक त्या झोनमध्ये जातील. बट ओव्हरऑल भाई आता मराठीचा जेव्हा सुरू केलाय ना मी, खतरनाक भाई. म्हणजे एवढी प्रेमळ ऑडियन्स, एवढे भारी लोक, जेवढं द अमाऊंट ऑफ लव्ह दे शो, क्रेझी भाई. इनसेन. हेट पण सेम इक्वल लेवलला आहे. शिव्या पण फुल तशा असतात, बट बाई प्रेम खूप जास्त. आता तसं स्टॅटिस्टिकली बघायला गेलं तर प्रेम खूप जास्त मिळतं. 10 लोक शिव्या घालतात, बट 110 लाख लोक एकदम चांगलं बोलतात, तर एकदम बरं वाटतं. क्रेझी भाई. आणि भाई मला आठवतंय की भाई मी सर्वात आधी तुझा तो वाला एक जोक बघितलेला, मालवणी आंबा. आणि ते मालवणी आईवाला. अरे भाई बटाट्याचा पोचा. क्रेझी भाई. त्या जोकवरून मी बाकीचं सगळं ठीक आहे, मला घरात जो हेट मिळाला त्या जोकसाठी, अरे हे काय पब्लिक मध्ये सांगायचं असतं का, हे मी तरी बोलायचंय का, हे आजी बोलायची ना, तिचं नाव घेऊन सांग. अरे यार, क्रेझी भाई. पण त्यानंतर तू सांग भाई, तुझी सुरुवात कशी झाली, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल स्टँडअप वगैरे? यार मी 2015 मध्ये स्टँडअप बघायला वगैरे सुरू केलं. तेव्हा एक म्हणजे वेव आलेली अशी एक स्टँडअपची आणि येते. आणि मी फॉरेन कॉमिक्स वगैरे बघायला सुरू केलेलं युट्यूबवरती. युट्यूब जनरली ग्रोथच 2013 मध्ये आले, जेव्हा आपल्याकडे फोन वगैरे आले होते. सो तेव्हा मी बघायला सुरू केलेलं आणि आय वॉज लाईक की हे करायचं आहे. बट आय वॉज टू कॉट अप. मी म्हणजे स्टडीजमध्ये फुल तसा नर्ड टाईप मी मुलगा आहे की अभ्यासू. हा, फुल फर्स्ट बेंचर, ते सगळं मस्ती पण करायचो, असं काही नाही. बट असं फुल ह्याच्यात होतो. आणि माझं युकेला जायचं असं फिक्स होतं की युकेला जाऊन मास्टर्स कम्प्लीट करायचं आपलं. अच्छा, फुल. हा भाई, फुल प्लॅनिंग. म्हणजे लोन काढलंय 19 लाख रुपयाची अमाऊंट तिकडे दिलेत. तर झिरो बघून थोडी फाटली माझी की भाई एक सेकंड, एवढे झिरो तर कधी नाही पाहिलेत मी. त्याच्यानंतर फुल जायचं होतं तिकडे. आणि त्याच्यानंतर ते जायचं होतं आणि त्याच्या व्हिसा इंटरव्ह्यू असतो तुमचा, ज्याच्यामध्ये तुमचे टेस्ट वगैरे करतात, तुमचं इंग्लिश वगैरे तुम्हाला येत आहे का, बरं बोलाल का तिकडे जाऊन, की इज्जत काढाल आमच्या देशाची, असं सगळं चेक करत असतात ते लोक. तर त्याच्या इंटरव्ह्यूच्या ना 1 दिवस आधी, 1 काय 2 दिवस आधी मी असं म्हटलं की एक ओपन माईक आलाय,
तर आता आपल्याला आयुष्यभर करायचंच होतं, आता UK मध्ये जाऊन कधी करायला काय मिळेल काय, तर एकदा जाऊन करूया. मी गेलो स्टेजवरती आणि मजबूत गेलं. माझ्याकडे 5 मिनिटाचे जोक्स होते आणि मी कॉलेजमध्ये वगैरे केलेला आधी त्याच्या माझ्या कॉलेजमध्ये आणि दुसऱ्या एका 2-3 कॉलेजमध्ये. तो स्टेज होता आणि म्हणजे स्टेज फिअर तर नव्हतं, कारण बालपणी मी ऍक्टिंग विक्टिंग वगैरे सगळं करायचो. सो फुल गेलो आणि भाई फाटला रे, म्हणजे चांगला गेला रिॲक्शन वाईज, फुल किल. त्याच्यामध्ये त्या माईकला मला असं वाटतं मुनावर फारुकी वगैरे सगळे लोक होते तेव्हा, ओपन स्पॉट होते ते लोक, आणि मी ओपन माईकर होतो, मित्राला घेऊन गेलेलो. फुल किल गेला हे ते. आणि मग असं म्हटलं यार जायचं आहे काय UK म्हणजे अरे केलं भाई तेव्हा. भाई मी दुसरे आलो विजा इंटरव्ह्यूला, गेलोच नाही. ठीक आहे, मी असं फुल याच्यामध्ये होतं की अरे ठीक आहे बघूया काहीतरी होईल येते. आणि फुल बाबा असे झाले की भाई काय 33,000 रुपये टाकलेत आपण भाई. हा कारण तुझं प्रोसेसिंग फीस पकड, हे ते पकड. आणि मी म्हटलं अरे बाबा अरे कसं आहे बघ तू, आता मला थोडं ना ते स्टँडअपचं पण एक थोडं हे काम करतो ना मी. जानेवारीमध्ये कॅनडाचं ऍडमिशन असतं, हे सप्टेंबरमध्ये असतं. आम्ही म्हटलं कॅनडाचं आहे ना, कॅनडामध्ये जाऊया, तिथे बघू ना काहीतरी. कॅनडा चांगला देश आहे, तिकडे लोन पण कमी लागतं, जास्त स्कॉलरशिप मिळते वगैरे वगैरे. फुल चुना लावलाय, फुल चुना लावलाय. आणि भाई त्याच्यानंतर 3 महिने बाबांनी असं हे केलेलं की भाई जायचंच आहे, हेच करायचं आहे. आई पण फुल अशी मागे. आणि तेव्हा लपून मी स्टँडअप करायचो. म्हणजे मी ट्युशनला यायचो. इथे माझी मावशी इथे नायगावला राहते, आपण आता भाईंदरमध्ये आहोत, तिथे आपण नायगावला राहते. तिथे मी जायचो, कोचिंग क्लासेस घ्यायचो, तिचे शिकवायचो. ते पर डे द्यायची मला. अच्छा तू शिकवायचाही? हा मी सायन्स शिकवायचो भाई 10वीच्या मुलांना. तिकडून पैसे घ्यायचो, घेऊन जायचो आणि ओपन माईक मध्ये टाकायचो, कारण तिथे 200 रुपयाची एंट्री फी वगैरे असते. तर ते करायचो आणि एक रात्री ओपन माईक करून असं घरी यायचो आणि असं प्रिटेंड करायचो की भाई आज खूप शिकवलं मुलांना, हे ते. यांना काय माहिती, तिथे जाऊन जोक्स करून आलं. बट पण तो एक्सपिरियन्स. आणि पहिले 4-5 ओपन माईक ना असे मजबूत गेले रे. आणि जसं विजा इंटरव्ह्यू वगैरे सगळं म्हटलं जाऊ दे, हे नाही करायचं. त्याच्यानंतर एक ओपन माईक होता भाई, आणि मी असं जी माती खाल्ली आहे ना मी, म्हणजे कम्प्लीट 5 मिनिटं सायलेन्स, खराब गेला, फुल सायलेन्स, म्हणजे काहीच वर्क नाही होत आहे. आणि मी फुल न्यूबी आहे, म्हणजे मला माहिती पण नाही कसं ऑडियन्स काय वाचाय, रीडिंग द रूम काय असतं, कुठे पंचलाईन, काय बोलायचं कोणासमोर. जे आपले लिहिलेले 5 मिनिटं आहे ते सरळ एकदम असं एकदम पोपटासारखे बोलून आलोय मी. फुल सायलेन्स आणि हालत खराब. आणि मला असं झालं की भाई पूर्ण फुल एकदम असं माहिती, एकदम असं अंगावरती काटा येतो फुल. तर समज सगळे काटे आलेत भाई अंगावरती. आणि मी फुल एकदम असं पॅनिक मध्ये आलो की भाई आता ऍडमिशन पण सोडलं, तो बी चालली. हा तसं वाला सीन होता. बट लकीली त्याच्यानंतर चांगले गेले. अँड त्याच्यानंतर मार्चमध्येच एक रियालिटी टीव्ही शो आलेला, जो मी एक टप्पा आउट नावाचा स्टार नेटवर्क वरती होता, स्टार प्रवाह जे चॅनल आहे त्याच्यावरती, आणि आपलं हॉटस्टार वरती. तो जॉनी लिव्हर वगैरे जज होते, टीव्हीवरती येणार होता. ते त्याचं ऑडिशन वगैरे मी दिलेलं आणि ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालो, तो शो मध्ये गेलो, झालं हे ते. आणि तेव्हा मग पेरेंट्सला कळलं की स्टँडअप वगैरे हा चांगलं हे करतो, ह्याचं बरं हे चाललंय, पैसे यायला लागले, फुल हे आलं. आणि तो शो जिंकलो पण मी नंतर एंडला जाऊन. तो जेव्हा जिंकलो तेव्हा आई वगैरे सगळे कसे बसलेले तिथे, फुल टीव्हीवर वगैरे, फुल टीव्हीवर येऊन आला. तसं आला तर एकदम तसं. आणि मी असं लोकांना सांगू नाही शकत की मी टीव्ही शो केलाय, कारण माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे, लोकांसाठी स्पॉइलर आहे ना, तो एंडच संपवून टाकला रे, आता काय सांगतोय ते. तर मी फुल तशा, आई तर फुल तशा ब्रॅग मध्ये ना की मावशीला सांगते की माझा मुलगा टीव्हीवर, कळतंय का तुला, जेव्हा मुलांनी गेला बाजूवाल्यांशी तर एकदम फुल अरे बोलणं सोडलेलं त्यांनी. नाही साखर आमच्या घरात, जा घरी जा, तसं वालं होतं रे, तुम गरीब लोक, तसं वाला याच्यावरती होती ती. बट तेव्हा फुल, मग त्याच्यानंतर फुल अप्रुव्हल होतं की भाई तू कर स्टँडअप कर, फुल टाइम कर, काय सीन नाही, जे करायचंय तुला कर. आणि त्याच्यानंतर मग कधी टचवूड आतापर्यंत आई बाबा फुल आता खुशच आहेत की जसं तुला बरोबर वाटतं तसं कर, हे ते. क्रेझी भाई. ते येतात तुझ्या शोजला वगैरे? नाही आल्यात, लकीली नाही आल्यात आतापर्यंत तरी भाई. पण माझी इच्छा आहे की आई बाबांना एकदा असं एकदम बसून बघू देत. ते बाबा आणि आई सगळ्या गोष्टी बघतात, सगळे जोक इन्स्टा. हा माझ्या तू प्रत्येक युट्यूब व्हिडिओच्या खाली असं बघशील तर एक कॉमेंट कोणाची तरी आई किंवा बाबांची असते. आणि असं फुल याच्यामध्ये फुल सपोर्टिव्ह, असं काही चिल सीन. आणि असं मी मध्ये आई बाबांवरती पण मी जोक्स करतो, जसं तो मालवणीवाला होता, दे आर व्हेरी ओके विथ इट. दे अंडरस्टँड की हा जोक आहे, एवढं काय सिरियसली नाही. आणि त्यांचं असं आहे की हा हेच जोक घरात पण मारतो म्हणजे. आणि माझे आई बाबा माझ्याहून जास्त फनी आहेत, खूप फनी आहेत. मी भाई माझ्या एका माझी एक क्रश होती, क्रश / बेस्ट फ्रेंड तसा वाला जो होता, बेस्ट फ्रेंड ही ती, बेस्ट फ्रेंड तर तिच्या आम्ही लग्नात गेलेलो. ठीक आहे. आणि मी फुल असं शाहरुख खान बनून गेलोय, हे ते की आता पण जर हिचा मूड झाला की सोडायचा नवऱ्याला तर आता विचारेल सिमरन. हा. आणि मी भाई फुल ते स्टोल वगैरे असतं ना का आपला तो गळ्यातला, ते सगळं घालून गेलोय. आणि माझी आई पण आलेली, आणि माझी आई एवढी सॅवेज, मला विचारते काय रे हे डोळे पुसायला आणलंय का तू? म्हटलं भाई फुल अटॅक भाई, अटॅक. तर जाम फनी आहे भाई ती. तू गेला शाहरुख खान बनून आला रणबीर कपूर फुल भाई चन्नावेर. आणि आईमुळेच असं, बाकी कोणाच्या डोक्यात नाही आलंय. माझे मित्र पण आहेत तिकडे, सगळे शांत आहेत.
पण माझी आई जबरदस्ती बाई, ती जाम जाम फनी बाई आहे ती, मजबूत. आपल्या आई लोकांचं वेगळंच असतं अलगी सारख्यासम रहता भाई. खूप खरं. माझ्या बाबांचं ना तसं आहे. आता माझ्या बाबांशी तू नॉर्मली बोलशील ना, तो ही इज व्हेरी सार्कॅस्टिक. ठीक आहे, व्हेरी सार्कॅस्टिक. आणि ते तुला ना सार्कॅझम कळणार पण नाही. म्हणजे ते असं कधी कधी काय तू काय माती खाल्ली आहेस तू, पण ते असं काय इंटरनॅशनल माणूस असतो माहितीये तुला. आता त्याला माहिती नाही की हे कॉम्प्लिमेंट आहे, सार्कॅझम मध्ये बोललं काय भाई, क्रेझी क्रेझी. पण तू सर्वात आधी जोक कोणता लिहिलेला भाई? माझ्याकडे एक अर्थवमचा जोक होता भाई, जाम जाम कांड जोक होता काहीतरी, असा लक्षात पण नव्हता. एक तर खूप ऑफेन्सिव्ह जोक होता, एक डार्क जोक होता, ज्याच्यामध्ये मी असं बोलायचं की केरलामध्ये फ्लड झालेले आता रिसेंटली, अँड त्याच्यामुळे सगळीकडे पाणी 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 झालं होतं. अँड माय मॉम डोनेटेड 6,000 सॅनिटरी नॅपकिन्स फॉर विमेन इन केरला. 6,000 सॅनिटरी नॅपकिन्स. अँड आय वॉज लाईक, मॉम 6,000 सॅनिटरी नॅपकिन मध्ये एवढं पाणी ॲब्झॉर्ब नाही होणार. सो त्याच्यावर तो डार्क होता, तिथून स्टार्ट केलेलं मी. आणि त्याच्यात बाकी सगळे होते बट असा अर्थवम वाला एक जोक होता जो असा फुल ऍक्ट आउट वाला, तो इथे करून नाही दाखवू शकतो, पण त्याच्यात फुल ऍक्ट आउट अर्थवम बनतो मी एंडला. क्रेझी भाई. पण तुला असं कधी हे झालं की मराठी तू स्टँडअप करू शकतो घरच्यांना बघून, त्यांच्याशी करून? मराठीचा कम्फर्ट झोन आहे यार, त्याच्यामध्ये तुला एफर्ट पण नाही मारावा लागत. म्हणजे हिंदीमध्ये तर तुला एफर्ट विचार करावा लागतो ब्रो. हा, विचार करावा लागतो. प्लस तुला शब्द काय आहे, आता मी आता काय बोलतोय, आता काय काय शब्द जे आपले मराठीतच निघतात. ठीक आहे, आता हे अरे वो बहुत लांब आहे रे वगैरे असं सगळं फुल मराठीतच निघतं. आता ते दूर लिहा, ते विचार करा, मग तो लक्षात ठेवा, मग तो बोला. ते जाम स्ट्रगल आहे. मराठीमध्ये असं आहे की सरळ आपल्या ज्या डोक्यात आहे सरळ बोलून टाक, मोकळा. ट्रू भाई, तसं आला. पण आपलं मराठी लोकांचं भाई तू नोटीस केलंय का, तू बोललास हिंदी अलगी होत आहे भाई. हा फुल. आणि ते आपण खूप कम्फर्टेबल आहोत, आपल्याला माहिती पण नाही आपण माती खातोय, पण जे कॉन्फिडन्स असतं ना भाई. हा. आणि मला तसं वाटतं की म्हणजे लोकांना असं म्हणतात की अरे तुम लोग मराठी लोक का हिंदी थोडा खराब आहे. सगळ्या तू भारतातल्या सगळ्या राज्यांचं बघ, हिंदी खराब आहे. कुठल्या राज्यात शुद्ध हिंदीमध्ये कोण बोलतच नाही भाई, की जल लीजिए वगैरे कोण नाही करत आहे भाई. हे आपलं असतं भाई, सगळ्यांची स्टाईल आहे भाई. आपलं आमचं खराब आहे. चेन्नईवाल्यामध्ये बघा यार, बोलत पण नाही ते लोक फुल भाई. ते लोक तर माती खात असतात यार. मी आता रिसेंटली चेन्नईला गेलो, कोण नाही बोलत हिंदी भाई सगळे. आणि इंग्लिश पण एकदम तोडकं मोडकं फुल, तसं इंटरॅक्शनच नाही करू शकत तू. आपलं त्यातलं त्या लेवलमध्ये तरी बरंच आहे यार. आणि म्हणजे आता आपल्याला हिंदी शिकायची गरज पण नाही भाई, बाहेरून आलेल्यांना मराठी शिकलं थोडं. हा करा तुम्ही, एफर्ट मारा ना, आम्ही कशाला मारायचं. आपला तो पुण्यावाला ऍटिट्यूड आहे त्याच्यामध्ये की तुम्ही मारा एफर्ट, आम्ही नाही करत आहे. ट्रू भाई. पण तू स्कूलचं सांग यार, तू स्कूलमध्ये कसा होता आणि तू कोणत्या स्कूलमध्ये होता? भाई मी 3 स्कूल बदलल्यात. एक तर पहिलं तर मी इंटरनॅशनलला होतो, तिथून मग काढून आईने सरळ मराठी मीडियमला टाकलं. त्याच्यात माझीच आई शिक्षिका होती. तो फुल म्हणजे तशावाले सीन्स आहेत की मला तर स्टार्टला तर भाई असं फुल वाटलेलं की आपण तर बाहुबली यार, आई टीचर आहे भाई, आता काय गाजवतो बघ शाळेत एकदम. मी गेल्यावरती असे फुलाच्या पाकळ्या टाकल्या पाहिजेत त्यांनी, रेड कार्पेट आला पाहिजे भाई, की डबे खाणार मी लोकांचे वगैरे असं सगळं विचार केलेला भाई. नंतर जाऊन हालत खराब झालेली की कारण प्रत्येक टीचर माझ्या आई बरोबर. आता असं असतं ना की टीचर लोकांना काही कंप्लेन करायची असेल तर पेरेंट्सला दुसऱ्या दिवशी बोलवतात. माझं त्याच मोमेंटला यायची आई, इथून फर्स्ट पहिल्या माळावर आहे, बोलवा खाली. आणि कंप्लेनर पण आईच असायची कधी कधी फुल ते. आणि भाई घरात पण म्हणजे आता होमवर्क आहे, आता मला मी आता बाकी लोक तू आता घरी तर असं सांगितलं काय नाही आज काय होमवर्क दिला नाही वगैरे. माझ्या आईला माहितीये काय दिलंय, माझ्या आईला माहितीये की अरे आज तिने हे दिलंय ते दिलंय, फुल सीन्स भाई. आणि तिचं असं पण असायचं की आता तिचा वर्क प्लेस आहे, ठीक आहे, तर आता तिच्याच मुलाने जर माती खाल्ली या शाळेत नाम तर कशाला कोणी करतं. तर तिला असं होतं की तू टॉप 3 मध्ये पाहिजेच, तू टॉप 3 रँकर्स मध्ये पाहिजेच भाई, तू काही कर मला नाही माहिती, तू पाहिजेच. आईने सर्व एक्सपेक्टेशन तुझ्या फुल भाई, फुल प्रिय भाई. मुख्याध्यापकाच्या पेक्षा जास्त एफर्ट मी मारलाय भाई त्या शाळेत. क्रेझी भाई. पण तू बोललास तू इंटरनॅशनल स्कूल मध्ये होतास भाई सुरुवातीला, ते फुल म्हणजे मला वाटतं कोणता ICSE बोर्ड ICSE होता तो सुरुवातीला. मी एकदम खूप ह्याच्यामध्ये पहिलीच आहे ना थोडेफार महिने होतं, पहिलीच्या थोडेफार महिन्यामध्ये मी तिथे होतो. आणि ते तर फुल एकदम ते वर्ल्डच वेगळं, कारण तिकडे फुल इलिट वाला ऑडियन्स आहे ना, ते इलिट असतात जसे बिस्लरीचं पाणी पिणारे फुल तसेवाले. त्याच्यावर मला काय इंटरॅक्शन करणार, आपण एकदम फुल. आणि माझ्या आईचं असं होतं की शिकला चांगला पाहिजे मुलगा, बाकी सगळं हे असं देत, शिकला चांगला पाहिजे. ते झालं, बट ड्यू टू सम रिझन आम्हाला निघावं लागलं तिकडून, त्या एरियातूनच आम्हाला कांदिवलीला यावं लागलं. आणि तिथे मग आईची शाळा होती, म्हटलं चल इथेच राहू दे. आणि तिकडून मग मी गेलो 6वी मध्ये बोर्डिंग स्कूलला, 5वी म्हणजे 5वी झाली 6वी मध्ये बोर्डिंग स्कूल, रायगड मिलिटरी स्कूल. बेस्ट. कसं असतो भाई बोर्डिंग स्कूल? बोर्डिंग स्कूल तू ऐक, काय तुझ्या डोक्यात व्हिज्युअल काय येतं बोर्डिंग स्कूल ऐकल्यावर? ईशान अवस्थी भाई, मला ट्रॉमा असं आय विश ईशान अवस्थीवाला सीन असता माझा. एवढं छान बोर्डिंग स्कूल त्यांनी दाखवलंय भाई, तारे जमीन पर. फॅन्टसी आहे ती माझी भाई. मला तर असं अजिबात नसतं, कुठलाही बेड एवढा साफ,
आहे ना, मुलं एवढी वेल ड्रेस ब्लेझर वगैरे घालणार, काही नाही भाई. आमच्या शाळेमध्ये आमचं RMS नाव होतं शाळेचं, रायगड मिलिटरी स्कूल. बाहेरची लोक म्हणायची रानटी मुलांची शाळा. फुल तेवाले सीन्स होते भाई. आणि बोर्डिंग स्कूल म्हणजे असं डॉमेटरी होती लांब लचक कशी, 40-50 लोक मुलं एकाच बेडवरती. आणि म्हणजे तू समज ना की असं असतं ना की बोर्डिंग स्कूलमध्ये त्या मुलांना टाकतात जे बरोबर नसतात, म्हणजे मस्तीखोर असतात. तू इमॅजिन कर की सगळे मस्तीखोर मुलं जगातली एक एकत्र आले आहेत भाई. केवढे हे होईल भाई, झालाय त्यांचा. हा फुल. म्हणजे आमच्याकडे सगळ्या गोष्टी झाल्यात. आमच्याकडे हॉस्टेलमध्ये मारामाऱ्या, प्रेम प्रकरण, वॉर्डनला मारलं, तसं सगळं मिक्स होतं का गर्ल्स बॉईज असं? हा, म्हणजे गर्ल्स बॉईज म्हणजे गर्ल्स होत्या पण त्या पण बॉईज असं वाटायचं. सॉरी भाई, सॉरी टू ऑल द गर्ल्स. बट गर्ल्स होत्या मोजून त्या खूप कमी होत्या. लाईक असं की 10-15 अशा मुली होत्या. लास्टला तर आम्ही जेव्हा फायनल इयरला होतो 10वीला तेव्हा तर खूप कमी मुली होत्या, 10-12 मुली होत्या. बट सुरुवातीला होत्या 70-80 मुली असतील आणि 400 मुलं, 400-500 मुलं वगैरे अशी. तो भाई फुल रेशिओच खराब, फुल हरियाणा वाटायचं आमचं स्कूल. आणि तो वाला सीन्स होता. बट ओव्हरऑल म्हणजे मजा आली यार. म्हणजे मला तर असं वाटतं की ऑलमोस्ट प्रत्येक मुलाला 1 वर्षासाठी तरी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं पाहिजे, जस्ट टू नो की भाई काय फिलिंग असते. एकटंच राहायचंय. आणि मी तर फुल व्हॉलंटरीली गेलो, असं की मलाच जायचंय, मला मी भाई बाकीचे स्वइच्छेने भाई असं एकदम व्हॉलंटिअर करून नाही मी बोर्डिंग स्कूलला राहणार. आणि मला पहिला दिवस होता रे स्कूलचा, आई बाबा सोडायला आला. आणि माझं माउंटन वरती स्कूल आहे, म्हणजे जसं डोंगरावरती आहे प्रॉपर असं. आणि ब्युटिफुल, म्हणजे असं तू बाहेर बघशील तर एका डोंगरावरती तुझं पीक वरती आहे, बाजूला सगळे डोंगर असतं, तुला पाऊस वगैरे सगळं असं दिसतोय. जुलैला आपली स्टार्ट असते ना शाळेची. तर मी गेलो आणि वरती डोंगरावरती ते हॉस्टेलमध्ये सोडायला आले आई बाबा. आणि फुल असे एकदम आई बाबा रडतायत की राहशील ना रे नीट, राहशील. आणि मी म्हटलं अरे हा काय एवढं येतो. आणि मी बघतो भाई बाकीची सगळी मुलं रडतायत रे, 40-50 मुलं आहेत, सगळे रडतात, नका जाऊ मला सोडून. काय काय मुलं तर त्या दिवशी गेलेत ऍडमिशन कॅन्सल करून, पहिल्या दिवशी आले राहतच नाहीयेत ते असे आल्यात, रडायला लागलेत, त्याच दिवशी गेल्यात घरी. आणि ह्यांचं सगळे रडतात फुल एकदम, म्हणजे असं एकदम कोणतरी गेल्यात असं वाटतं भाई, सगळे रडारडीचा कार्यक्रम. हा. आणि मी एकदम फुल चिलमध्ये, अरे नाही काय, अरे मी राहीन रे, तू टेन्शन, बाबा रडू नको रे बाबा, तू टेन्शन घेऊ नको, हे ते. नंतर गाडीत बसले माझे आई बाबा आणि त्या हिलवरून असं खाली गेले. आणि मी बघितलं गाडी जाताना. आणि आता स्लोली हिट होत आहे की भाई अरे आता आपण एकटे आहोत, इथं कोण ओळखीचं नाहीये. आणि भाई आता सीन काय आला ना, बाकीच्या मुलांचं रडून झालंय, मला आठवण आली रात्री. तर लेट हिट हुआ है. हा फुल लेट हिट. आता पूर्ण हॉस्टेलमध्ये बाकी सगळे रडून झालेत. तर त्यांचं असं आहे ना की झालं आमचं, आता काय रडायचं, वी आर डन विथ. हा, माझं रात्री मला आठवण आली, तर मी आईचा फोटो एक लपवून आणलेला, तो काढून भाई त्याच्यासमोर कुत्र्यासारखं रडत चाललोय. आणि मग त्या हॉस्टेलमध्ये पहिल्याच दिवशी ना, अरे ये रोता रहता है रे. म्हटलं रे तुम्ही पण रडत होतात रे थोड्या वेळापूर्वी, पहिला दिवस आहे. फुल बुलिंग, तो वाला फील जब भी कभी. फुल तो वाला भाई. फुल मी तर फुल प्रॉपर असं एकदम उशी ओली झाली होती, एवढा रडलेलो भाई. हा. दुसऱ्या दिवशी तशी नावं पडलेली, अरे हा रडत असतो येते. म्हटलं अरे भाई पहिला दिवस आहे यार, ठीक आहे, इमोशन्स आहे भाई. पण त्याच्यानंतर तर मी नाही मग कधी. मी हॉस्टेलमध्ये 10वी संपवूनच, म्हणजे हॉस्टेल मी लास्ट बॅच माझी होती 10वीची, त्याच्यानंतर बंद झालं हॉस्टेल. आणि लास्ट बॅचचा टॉपर मी होतो आणि असं म्हणून करून संपलं. मी भाई जिथे गेलोय ना तो व्हेन्यू बंद पडलाय. सो ऑल द बेस्ट. आम्हाला स्ट्रेस आलाय. मी एका कोचिंग क्लासेस मध्ये गेलेलो, कोचिंग क्लासेस बंद. मी बोलतो लास्ट बॅच, मी स्कूल गेलो, स्कूलमध्ये बंद, लास्ट बॅच मी. क्रेझी भाई. पण तू सांग भाई, हॉस्टेल मधला सर्वात बेस्ट कांड कोणता केलाय जो तुला आठवतो भाई? आता असं वाटतं क्या कर दिया भाई हमने. भाई मी जाम गेल्यात यार, म्हणजे आता त्याच्यामध्ये तर खूपच. तुला कुठलं सांगू, प्रत्येक वर्षी असं एक हायलाईट ऑफ द इयर असायचं आमचं. आणि एक गोष्ट तर एक होतं की आमच्या हॉस्टेलमध्ये बेसिकली NCERT म्हणजे CBSEचं होतं, CBSEचं बोर्ड होता. CBSE बोर्डमध्ये जे टेक्स्टबुक असायचे ना, त्यांच्यामध्ये कसं असतं माहिती, टेक्स्टबुक आहे त्याच्या एंडला ना एक येल्लो कलरची पट्टी असते, बाकी पूर्ण व्हाईट असतं. अच्छा, ठीक आहे. तर आता आमच्या हॉस्टेलमध्ये कोणाला तरी असं वाटलं की हे तर काय क्रेझी आहे, त्याने काय केलं, अर्ध पेज फाडलं, अर्ध पेज व्हाईट, अर्ध पेज येल्लो, त्याला रोल केलं आणि असं दाखवलं हातात सिगरेट आहे. ठीक आहे, फुल. आणि तो गेला आणि आता मुलींसमोर शायनिंग मारायची. तर भाई मी क्लास कॅप्टन होतो 8वी मध्ये. हे लोक गेले आणि आमच्या त्याच्या आधी ना आम्ही काहीतरी 1.5-2 महिना फक्त क्लासमधून ना विमानं, म्हणजे पेपर प्लेन असतात ना, ते बनवून फेकलेत खाली. 1.5-2 महिना दररोज 100 ते 200 प्लेन जात आहेत, फक्त कॉम्पिटिशन कोणाचं सगळ्यात लांब जातं बघायला. ठीक आहे, तसं
म्हणजे पूर्ण कचऱ्याचा ढीग आहे असा फक्त पेपर प्लेन्सचा खाली, आणि खाली लायब्ररी आहे, लायब्ररीच्या समोर एवढा कचऱ्याचा ढीग आहे फक्त पेपर प्लेन्स. म्हणजे तू पकड, म्हणजे जवळपास 20-30 हजार पेपर प्लेन्स आहेत तिकडे. तर त्याच्यानंतर महिन्यानंतर हे सिगरेटवाला आलं, तर मुलं ना असे फुल विंडोच्या जवळ बसून असे सिगरेट बिगरेट मारायचं, असं प्रिटेंड करायचं काही सिगरेट नाही काही नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि बाहेर असं मला सांगायचं की तू तिथे वॉच दे. तर म्हटलं मी कशाला वॉच दे, मी क्लास कॅप्टन आहे भाई, मी दुसऱ्या मुलाला वाटायला जाऊन तिकडे उभा राहा, ठीक आहे. आता ज्याला पाठवला ना तो एवढा साधा मुलगा होता, साधा रे. तर मॅम आली आहे, ठीक आहे, ऑफ पिरियडला हे सगळं चाललं आतमध्ये, ठीक आहे, सिगरेट जळवली वगैरे वगैरे. मॅम आली आहे, ती आली आहे, दरवाजापर्यंत पोहोचली आहे, तेव्हा हा सांगतोय ए मॅडम आल्या मॅडम आल्या. तोपर्यंत भाई मॅडम घुसल्या आतमध्ये, ह्या मुलांची फाटली पफले रखाता बाई नाही, ह्यांनी जळत्या सिगरेट जे आग लावलेली ना खाली फेकली, आणि त्याचे 1,500-2 हजार पेपर प्लेन्स होते एकाच मिनिटात पेटल्यात भाई. लायब्ररीच्या समोर वणवा पेटलाय भाई तिकडे. भाई त्यांनी मला बोलवलंय प्रिन्सिपलनी, क्लास कॅप्टन आहे, तुझं काय लक्ष नाही हे ते, आणि जे मारलंय भाई मला जे मारलंय त्या लोकांनी. माझा काय फॉल्ट पण होता भाई याच्यामध्ये, उगाच पीबी नाही राहता सिगरेट, उगाच भाई उगाच. अजून एक कांड झालेला, मी व्हाईस प्रिन्सिपलची साईन मारलेली. म्हणजे आमच्याला हॉस्टेलमध्ये सकाळी 7 वाजता उठवायचं रे, 7 वाजता, आणि आम्हाला गरम पाणी नाही मिळायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची, आणि गरम पाणी फक्त त्या मुलांना मिळायचं ज्यांच्याकडे व्हाईस प्रिन्सिपलची नोट आहे सेइंग की आय एम सिक, मला ताप आलाय, हे आहे ते आहे ते आहे, ठीक आहे. आता मला कळलं की आता फक्त तिथे हे दाखवायचे तिथे कॅन्टीनमध्ये की असे स्लिप आहे ज्याच्यावरती साईन आहे. म्हटलं मग साईन रिअल थोडी गरज आहे, आपण तर फेक मारूया भाई, काय होतं भाई. मी गेलो, फेक साईन मारली, दिली त्याला, त्याने 2 मिनिटात साईन बघितली, म्हटलं फेक आहे, चला बघूया व्हाईस प्रिन्सिपलने दिली का. खाली घेऊन गेला, व्हाईस प्रिन्सिपल म्हणतात कोण हा मुलगा, ह्याला कधी पाहिलंच नाही हे ते. वरती घेऊन आल्यात, आणि जो बेदम मारलाय बाई वॉर्डन वगैरे असं. आणि आमच्याकडे मारताना असं बघायचं नाही, आमचे सगळे वॉर्डन टॅटू आर्टिस्ट होते भाई. ते स्टिक घ्यायचे, सरळ अंगावर झिब्रा भाई, फुल एकदम. ते जेवढा राग होता सगळे, आणि 3-4 जण मिळून मारायचे, तसं वाला सीन होता. जे कुत्र्यासारखा मारलाय बाई, जाम कांड केलेलं आहे. याच्यापेक्षा अजून खराब कांड आहेत, पण ते आता सोलो मध्ये सांगतो मी. पण भाई त्यावेळी भाई अलगही सीन होता. म्हणजे आपण ट्युशनला जायचो, कुठेही जायचो, टीचर भाई फुल ऑन त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी समजायची आणि फुल ऑन मारायची. काय त्यांचं भाई त्यांना सांगून ठेवलेलं असायचं की आपल्या मुलासारखंच समजा, आणि फक्त आधी बघा तरी त्याचा मुलगाला कसा ट्रीट करतात ते आधी सांगायचं, आधी भाई जे द्यायचं भाई. ते आमचे तर सर होते ते, आता माहिती आय डोंट नो इफ ही स्टील देअर. तर ते असे ते काय करायचं माहिती का, ते असं वरती बघायचं, असं वरती, असं कोणाला तरी मुलगा आहे ना समोर, असं वरती बघायचं, सॉरी बोलायचं, हा असं काहीतरी असायचं त्यांचं, देवाशी काहीतरी कम्युनिकेट करायचं ते. आणि नंतर ना मुलाला असं पेडिग्री देतो ना HHH, तसं धरायचंय, आणि फॉट पाठीत मारत जायचं. आणि आम्ही फक्त बघितलंय लोकांना असा मार खाताना, आणि माझं असं होतं की बस हे एवढं कधी नको होऊ देत भाई, एवढं कधी नको होऊ देत. म्हणजे आमच्याकडे एका पॉईंट नंतर मुलांचं असं होतं की भाई मार तर आपण खाणारच आहोत, काही केलं नाही केलं मार तर खाणार, गिवन आहे. आता व्हरायटीमध्ये कसं खाऊ शकतो, आणि त्या मार लागल्यानंतर कसं लागला नाही हे कसं दाखवू शकतो, ही कॉम्पिटिशन आहे आता. तसे आले सीन्स भाई, बट क्रेझी. हॉस्टेल लाईफ तर. आमची एक ट्युशन टीचर होती भाई, तिने तर आहे ना म्हणजे मारायचे एक वेगवेगळे असे पॅटर्न्स काढलेले. आधी तर छडीनी मारतात, ते कॉमन झालेलं. मग तिने विचार केला और कैसा टॉर्चर कर सकते इन लोगों को. मग ती आहे ना मेणबत्ती घ्यायची, ती पेटवायची, आणि ती मेण अशा मांडीवर टाकायची, आणि आपण चड्डीवर जायचं बाई, आणि एवढं हे व्हायचं ना. अरे तुला माहितीये का, एक टायमानंतर मला मजा यायला लागली भाई. फॅन्टसी बन गया था. अरे मजा. अरे भाई गेम चेंज, बीट चेंज भाई, बीट चेंज. हो बीट चेंज. अरे पण भाई क्रेझी असायचे भाई, फुल वळ उठायचे भाई अंगावर. आणि काही काय तर टीचर भाई, आम्ही 3री-4थीला होतो, एक चड्डी काढून बाहेर उभे करायचे भाई. अच्छा हे वाला नाही झाला कधी आमच्याकडे. चड्डी काढून उभे करायचे, आणि बाहेरून मुली वगैरे जात आहेत अभि देख रे भाई. अलगी आमच्या क्लासमध्ये ते होतं भाई, कोणाला बाहेर पाठवलं दॅट इज द मोस्ट रिस्पेक्टेबल फॉर्म ऑफ पनिशमेंट. कोण बाहेर काढलं, कारण त्याला मग काय एवढं वाटत नाही. बाकी मुलींसमोर मारलं. एक तर माझा मित्र होता भाई, त्याला ब्लेझर फाटेपर्यंत मारलेलं सरांनी. आमच्या शाळेचं ब्लेझर असतं ते फाटेपर्यंत मारलं. तू विचार कर किती मार खाल्ला असेल तर. क्रेझी सीन्स. पेन भाई पेन. पण भाई तेच आहे भाई, स्कूलवाला स्कूलचं कसं, स्कूलमध्ये डेटिंग वगैरे काही चाललंय का, ट्राय केलंय का भाई? माझ्यावर स्कॅम झाला मुलांबरोबर. ऍक्च्युली टीचर नाही एवढं नाही, बट माझ्यावर स्कॅम झालेला यार. मला कोणीतरी ना असं सांगितलेलं की भाई तू द बेस्ट वे टू गेट गर्ल्स इज टू इग्नोर दॅम. हो
असं कोणीतरी माझे काय काय मुलं असतात जे फक्त उगाच स्वॅग फेकत असतात की अरे आपण तर कोणीतरी आहोत ते काय नसतं असं. ठीक आहे, त्या मुलींना आधी बघितलं पाहिजे तुमच्याकडे टू इग्नोर दे. ते बघतच नसतील तर कसला इग्नोर करतोय तू. तर मी फुल त्या चॉडमध्ये राहायचो की अरे असं असं ते. नंतर कॉलेजमध्ये आल्यावरती मला असं वाटलं की अरे हा भाई ऍक्च्युली नीट बोललं बिल्लं पाहिजे ह्या लोकांशी, तर आपण उगाच हे नाही करू शकत. तसं आलं सीन. बट शाळेत एवढं हे नाही केलं मी कधी कोणाचं असं म्हणजे काय म्हणतात त्याला असं डेटिंग विटिंगचा एवढा सीन नव्हता, कारण ऑलरेडी हॉस्टेल आहे त्याच्यात मुलीच कमी आहेत. म्हणजे 50-60 मुलं आहेत आमच्या शाळेत, 80 मुलं आहेत, बाकी कॉम्पिटिशन जोरदार 4 मुली आहेत. हा तसं क्लासमध्ये लेजिट 4 मुली आहेत आणि इथं सिगरेट बिगरेट मारतात बायफुल, कुठे काय करणार आहे आपण. आणि मी बोललो ना मुली पण मुलांसारख्या होतात, अजिबात इच्छा काय झाली नाही. 2 पफ्तेही मागायचे बायफुल. बट शाळेमध्ये एवढं नाही केलं मी. माझं मेन होतं एकतर जेव्हा 4थी ह्याच्यात होतो ना, म्हणजे तसं 3री ज्या आईच्या शाळेमध्येच होतो, तर तेव्हा तर असं होतं की आता तुला गर्लफ्रेंडचा कॉन्सेप्टच नाही. आता जी मुलगी बोलली ती गर्लफ्रेंड, आणि मुलं पण अशी असायची की भाई तुला भाई तुला तुझ्या बरोबरच आहे ती, हे ते करून. तर फुल पिकनिकला एका मुली बरोबर गेलोय, दुसऱ्या पिकनिकला दुसऱ्या मुली बरोबर गेलोय, शाळेतून घरी दुसऱ्या मुलीबरोबर चाललोय. तसं प्ले बॉय एरा. हा फुल 4थीमध्ये प्ले बॉय एरा. हात पकडला, व्हेरी गुड. अरे टिफिन शेअर केलं. जॉनी सीन होते माझे 4थीमध्ये. त्यानंतर शाळेत हॉस्टेलला गेलं होतं काही नाही भाई, क्रेझी. बाकी सगळं मग कॉलेजमध्ये नंतर. पण कॉलेजमध्ये काय झालं, तू रुईयाला होता. हा मी तुझा एक रील बघितलं. मी 7 वर्ष रुईया, म्हणजे पूर्ण तू ग्रॅज्युएशन मास्टर्स 11वी 12वी पासून मास्टर्स पर्यंत. आणि मी माझं तसं होतं की मला लहानपणीच असं होतं की मी माझी आई मला घेऊन जायची, म्हणजे दादर आम्ही सायनला वगैरे राहिलो होतो तिकडून म्हणजे मध्ये एका वर्षी, तर तिकडून असं जायचं तर आम्हाला जाताना ते कॉलेज दिसायचं, रुईया दिसायचं असं त्या बसनी जाताना. तर माझी आई म्हणायची रे तुझा मामा इकडे गेलाय ह्या कॉलेजमध्ये, आणि माझं असं होतं की भाई आपण पण रात्री एकदम भारी वाटतं ना कॉलेज, मुलं चिलबिल करताय, लाईट्स वाईट कट्ट्यावर बसलेले, मला अरे भाई ह्याच कॉलेजमध्ये. आणि माझं झालं ऍडमिशन, 10वीला होते 93%. म्हटलं जाई चला लगेच. कॉमर्स घेतलेलं तू? नाही सायन्स. अरे भाई ओ टायट्रेशन फुल भाई फुल. ते तर भाई अरे 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 भाई. आणि भाई डिस्क्लेमर देत जा यार तुम्ही लोक, मुलांना सांगायचं काय काय होणार आहे. मी तर आणि सायन्स वाल्यांचं लाईफ आणि कॉलेजवाल्यांचं जे लाईफ दाखवतात ना, ते जाणे वगैरे नाही होत आहे भाई आमच्याकडे. सायन्समध्ये लोक ते हे घालून लॅब कोट घालून फिरत असतात, जर्नल कम्प्लीट करतात आयुष्यभर बसून आपली, सफेद पाणी गुलाबी करतात, बस तेवढंच आहे भाई. अरे आमच्यात तर जाम कांड, त्याच्यात पण खूप कांड केलं सायन्सला. तर बाई अटेंडन्स माझा 0, म्हणजे एका वर्षी तर असं होतं की लेक्चर बसलोच नाही, केमिस्ट्री वगैरे बसायचंच नाही. ठीक आहे बघ बाकी सगळं होतील. आणि एक तर बाकी ते कॉलेजमध्ये असं असतं की म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये नाही, बट बाकी असतं ना की कोचिंग क्लासेसवाले असतात जे तुम्ही 10वी 12वी 11वी 12वीला लावता, महेश ट्युटोरियल्स तसेवाले. ते वाला सांगतात अरे कॉलेज मत जावी मत, हम सिखाएंगे ना आपको, हमसे बेटर क्या सिखाएंगे कॉलेज वाले. आम्हाला वाटलं ठीक आहे बाई, इंटिग्रेटेड वाला फुल. आम्हाला वाटलं ठीक आहे बाई ठीक आहे. आणि आम्ही तर कशाला जातो कॉलेज. मग नंतर कोचिंग क्लासेस मध्ये जायचो. एंडला ना कोचिंग क्लासेस वाला अनाउन्स करतो की ये सारे चॅप्टर्स तुम्हारे कॉलेज में होंगे. हमने सिखाना. म्हटलं अरे भाई काय फालतूगिरी आहे भाई. पण तू मग बीएससी केलंय? हा. अरे क्रेझी भाई. माझं तर असं सीन झालं ना भाई, मला 10thला भाई 80% आले, 83-85. माझा असं होतं. आणि माझ्यावर स्कॅम झालेला भाई. मी आहे ना एका क्लासेसमध्ये होतो. आता क्लासेसचा सीन कसं ना, कॉमर्सवाल्यांची फीस कमी असते, सायन्सवाल्यांची जास्त असते. आता ज्या क्लासेसमध्ये त्या सरला फीस उसको ज्यादाची आहे भाई, आणि मला करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट, कारण मला मॅगी बनवता येत होती भाई. बना लेते क्लियर भाई. गोल सेट था हॉटेल मैनेजमेंट का, कूल था. मतलब आमच्या एका गावातल्या एका दादानी केलेला, आणि तो US ला वगैरे होता. तर माझे ते ड्रीम माझे ते होते. तर तो सरनी मला कन्व्हिन्स कसं केलं ना, बोलते तू कॉमर्स से करेगा. आणि मी तर कशातून केलं असतं तरी झालं असतं, आर्ट्स मधून केलं असतं, त्याला काय हे नसतं. पण त्यांनी कसं कन्व्हिन्स केलं ना, भाई तू कॉमर्स से करेगा ना, तेरे को वेटर बना देंगे रे, तू सायन्स से कर, तू मॅनेजर बनेगा. मी बोलो अरे क्रेझी भाई सायन्स. आणि मी घेतलं सायन्स भाई, आणि माझं लागून पण गेलं भवन्सला भाई. मी स्टार्टिंगच्या 1-2 दिवशी गेलो, त्याने सायन्स घ्यायला लावलंय. सुपरस्टिशन भाई. आणि मी पण जाऊन काही चेक नाही केलं यार, मी पण असं बिलीव्ह केलं त्याला. तर त्याच्यानंतर तर भाई मी गेलो, आणि काय चालते भाई हे पिरियॉडिक टेबल, अरे भाई फिजिक्सचं ते काय पेंड्युलम, समजतच नाहीये भाई. मी 2 महिन्यात गिव्हअप केलं भाई. तू सोडलं सायन्स? नाही मी सोडलं नाही, मी 12th पर्यंत कम्प्लीट केलं, मग नंतर आर्ट्स मध्ये गेलो. अरे भाई मी तर फुल एकदम लागून भाई 7 वर्ष विदाउट फेल सायन्स भाई. 7 वर्ष भाई, क्रेझी भाई. मग तू अभ्यासात हुशार होतास रे? मी फुल नर्ड टाईप होतो. म्हणजे मला असं होतं की भाई जिधर मस्ती करणे का उधर मस्ती करेंगे. आणि माझं तर पण होतं एक तर ना, तो एक ऍडव्हान्टेज राहतो जेव्हा आई शिक्षिका असते ना, तुला कळतं की टीचर लोकांचं हे असतं की तू मार्क्स चांगले आणतो ना,
बाकी तू आता तुला जो धिंगाणा घालायचा घालतो, आम्हाला फरक नाही पडत. आमचं हे मार्क्स चांगले येतात ना, आमचा रिपोर्ट कार्ड चांगला. सो मला तसं होतं की भाई माझ्या मार्क चांगले देन आय एम सॉर्टेड. तो भाई मी त्या हिशोबाने सायन्स घेतलं भाई, आणि 2 महिन्यात भाई मेरे को पता चल गया भाई ये अपने लिए चीज बनी नहीं है भाई. खतरनाक असतं यार. हा, तुला सायन्स मध्ये तर तसं आहे की तू टाक भाई, आयुष्य टाक आता याच्यामध्ये, जर चांगलं करायचं तर. म्हणजे नाहीतर बाकी तू काय केटी घे 4-5, तुला काय फरक पडत नसेल तर. कैसे भी तू कम्प्लीट तो कर ही लेगा भाई. बट वो आहे की फुल तसं म्हणजे डेडिकेशन पाहिजे तुला, आणि तुला इंटरेस्ट पाहिजे भाई. नाही तर तुला घंटा काय कळणार नाही, मला इंटरेस्टच नव्हता भाई. हा, विदाऊट इंटरेस्ट जो पण आला ना त्याला काहीच कळणार नाही भाई. मी असे बघितलेत लोक, कारण त्याच्यामध्ये ते अरे की आता तू एक टॉपिक शिकतोय, त्याचाच काउंटर दुसरा टॉपिक आहे, हे ते तू एकदम जंबलला पोशील. मग मी तर भाई एक सीन गेला, एक तर मला मॅथ्स नाही आवडलं कधी. ठीक आहे, मी घेतलेलं ते पण बायो घेतलेलं नंतर जाऊन. मॅथ्स मध्ये तो सीन होता भाई, ते इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह भाई. मी ऑप्शनला टाकलेलं, दोन्ही टाकलेलं. तू दोन्ही आई नाही राहता बाई, खतरनाक. मी बाई केलेला सीन, मी म्हटलेलं इंटिग्रेशन तर ऑप्शन डेरिव्हेटिव्ह करून जातो बाई. डेरिव्हेटिव्ह 50-50 असतं ना भाई. एक्झामिनेशन मध्ये एक मला अजूनही आठवतं, 12th बोर्डच्या पेपरला एक क्वेश्चन नव्हता डेरिव्हेटिव्ह वरती, एकही क्वेश्चन. अरे यार, सगळे क्वेश्चन इंटिग्रेशन, आणि डेरिव्हेटिव्हचा एक क्वेश्चन होता ज्याच्या एंडला जाऊन परत इंटिग्रेशनच करायचं होतं. तर भाई सगळं गेलंय माझं भाई. नंतर मला कळलं प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त खराब आहे माझी, तेच ना जमत. भाई सही आहे भाई. पण त्याच्यानंतर मी आर्ट्स घेतलं भाई, आणि त्यात पण सीन काय झालं ना, आर्ट्स घेतलं आणि कॉलेजला नाही जायचो यार. म्हणजे माझं कॉलेज एज्युकेशन सिस्टम वरून भरोसा उठून गेलेला. माझं असं आलं की मी 13th 14th बसलो, आणि आमचं आहे की कॉलेजला येत नाही, भवन्सला होतो, कॉलेजला येत नाही तर एक्झाम देऊन नाही देणार. तर त्यांनी एक्झामला बसूनच नव्हतं दिलं फर्स्ट सेमला. तर मग त्यानंतर बसलो, त्यानंतर मी जाणंच सोडून दिलं मला, आणि फाटायची माझी भाई, घरवा लोक क्या बोलेंगे. त्याच्यानंतर भाई लाईफ सेवर आ गया कोविड. मग त्याच्यानंतर कोविड मध्ये त्या लोकांनी सेकंड सेम कॅन्सल केली, फर्स्ट सेम मध्ये पास करून टाकलं. अरे सेकंड इयर थर्ड इयर ऑनलाईन भाई फुल. खतम. मी तर भाई कोविड, मला असं वाटतं भाई कोविड माझ्यासाठी झाला होता. माझा पण सेम सीन होता रे की, आणि मी एक टपाउट तो शो जिंकलेलो, त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो परत मास्टर्स करायला. मला जॉनी लिव्हर सर म्हणाले की मास्टर्स कम्प्लीट करके. अरे जॉनी लिव्हर सरांनी सांगितलं तुला. मी फुल, आई बाबा पण तसं होते, अरे ते बोलल्यात आता करावंच लागेल. आणि मी गेलो, आणि आता माझा साईड बाय साईड स्टँडअप चालू आहे, आणि प्लस मी आता कॉलेजला आहे, म्हणजे मास्टर्सचा पण चालू आहे. आणि लकीली तेव्हा असं, आणि मला नव्हतंच जमत की म्हणजे आता एक तो शूट करू शकतो तू, बरोबर, नाहीतर तू, कारण मी तेव्हा शूट वगैरे करायचो, फुल शोज वगैरे पण चालू होते, आणि नाहीतर मग तू अभ्यास करू शकतोस. आणि मास्टर्स इज लाईक नेक्स्ट लेवल भाई. तुला ते त्याच्यात तर खूपच एफर्ट आहे तो, की तुला सगळंच करायचं आहे, तुला रिसर्च पण करायचं आहे, एंडला थिसिस पण द्यायच्यात. आणि लकीली भाई माझ्यासाठी कोविड आला आहे एकदम, की भाई तू घर पे बैठ, हा फुल तू घर पे बैठ, तू अभ्यास कर, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा सकाळी उठ, लेक्चर अटेंड करायचं असेल कर, नाही करायचं असेल तर चालू करून दुसरं काम कर. फुल तसं आले सीन्स. आणि मध्ये मध्ये क्वेश्चन्स विचारायचे, एक आन्सर टाकून द्यायचं, बस झालं. लोकांना असं वाटतं की हाय जागा आहे. क्रेझी. पण तू सांग भाई, तुझं कॉलेजमध्ये काय होतं? फर्स्ट गर्लफ्रेंड वगैरे कधी कॉलेजमध्ये बनली? हा, फर्स्ट गर्लफ्रेंड 11वीतच. म्हणजे तसं मी तर तो जो 10वी तो 11वीचा जो हे असतो ना वेकेशन पिरियड, इमिजिएटली भाई शाळेतून बाहेर निघाले. एक तर भाई मुलं तर तुंबलेली असतात भाई, लेट्स बी व्हेरी ऑनेस्ट. ठीक आहे, देर इज नो बेटर वे टू पुट इट. ठीक आहे. आणि मुलींचं पहिल्या प्रेमाचा ना असा पर्स्पेक्टिव्ह तर खूप वेगळा असतो. त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असा असतो की पहिल्याच प्रेमामध्ये माझा तो नवरा झाला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीमध्ये मी गेली पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग मला मुलं झाली पाहिजेत, असं फुल. आणि आपल्या मुलांचं असं असतं की भाई मुलं व्हायच्या आधीची एक स्टेप असते ना, ती फक्त तेवढी झाली पाहिजे बस, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. ते सगळं लग्नानंतर ते होतं माझं. म्हणजे आता तेच बाईक. आणि तुम्ही सुरुवातीला यू आर नाईव्ह, तुम्हाला कळत पण नाही कोणाचे इमोशन्स असतात, काय असतं हे ते, ट्रॉमा असतो भाई कोणाला तरी, तुमच्या वाईट वागण्यामुळे त्याला काहीतरी त्रास वाटू शकतो. हा, आणि त्याच्या पुढचे रिलेशनशिप्स अफेक्ट होऊ शकतात वगैरे, काहीच आयडिया नाही नव्हती. सो सुरुवातीला तेच होतं. पण माझ्या 2-3 गर्लफ्रेंड तर कॉलेजमध्ये 11वी-12वीतला झालं. आणि असं होतं माझं की तो एक हॅपी पिरियड असतो ना, जो सुरुवातीला 3 महिने हनीमून फेज, त्याच्यामुळे दररोज रात्री बोलताय तुम्ही ते वाला ते. आणि जेव्हा एक पॉईंट नंतर ते कॉन्व्हर्सेशन स्टॉप झालं, मजा येणं बंद झालं, खतम. फुल इंटरेस्ट गेलाय, ब्रेकअप. एक तर भाई मी तर काय चोमो सारखे रिझन दिलेत माहिती. सुरुवातीला एका कुठला तरी मुलीने मला विचारलेलं की अरे काय का ब्रेकअप करतोय आपण, आणि मला असं काय सुचलत नाही भाई. तर मी तिला बोललं की अरे ऍक्च्युली कसं आहे ना, माझ्या छातीमध्ये होल आहे, हार्टमध्ये. लाईक
भाई एवढं तर नको बरं यार, तू एवढं तर नको करू भाई. ठीक आहे तुला नाही राहायचं बट ठीक आहे यार, एवढं नको भाई. म्हटलं ठीक आहे सॉरी भाई सॉरी. बट झालं बट मजबूत होते भाई. बट एक त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये पूर्ण प्रॉपर एक लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये होतो, 4 वर्षाचं होतं ते. क्रेझी भाई. बट बेस्ट म्हणजे चांगलं रिलेशनशिप होतं चांगलं. आणि माझं ते आहे की मी आतापर्यंत जेवढे एक्सेस आहेत माझ्या सगळ्यांबरोबर मी फ्रेंड्स आहे आता पण, म्हणजे चांगल्या नोटवरती एंड झालं. असं नाही की एकदम टॉक्सिक काहीतरी असं. आता तर सेन्स पण बनतं पण गोल्ड डिगर्स नाही नाही रे नाही. चांगलं सगळ्यांबरोबर चांगलं ह्याच्यावरतीच आहे माझं. सगळ्या मैत्रिणी आहेत, सगळ्यांची असं डेली बोलणं वगैरे होतं. बिकॉज ते वल्नरेबिलिटी ओपन अप झाली आता ती सवय पण नाही. आणि माझं असं होतं की एकदा मी जरा बोलायला चांगलं हे झालं तर आय विल मेक अ बॉन्ड. म्हणजे मला असं नको आहे की फक्त आपण कामापुरतं बोललो आणि झालं आपलं, असं नाही. आय विल मेक अ बॉन्ड. मला तर तो एक कनेक्टमध्ये राहायला आवडतं हे ते. आणि आय विल विश द बेस्ट फॉर यू. जर आपलं एका पॉईंटला चल आपलं वर्कआउट नाही झालं सलमान भाई ऑफकोर्स. आता ह्याच्या आधी रडायचं पण आम्हाला, स्ट्रोल विसरलो तो आला सीन आहे माझा. किंवा ते झालं की एकदम मला असं आय विश द बेस्ट फॉर यू. जर चांगलं असं कम्पॅटिबिलिटी इश्यूज होते म्हणूनच मी नाही टिकू शकत. माझं फक्त ते आहे. आणि आता तर काय आता भाई आता सगळं दुनियाचं अटेन्शन आहे पण वेळ नाही आहे भाई अजिबात काहीच करायला. क्रेझी भाई. पण त्यावेळी माहिती आहे का जेव्हा आपण 11-12ला होतो तेव्हा भाई असं पटवण्याचे हे पण वेगवेगळे तरीके होते. इन्स्टा डीएम्स होता, व्हॉट्सअप. इन्स्टा पण एवढं नव्हतं मला वाटतं. हाईक करून एक सगळ्यात जास्त चाललेलं. स्टिकर्स असायचे त्याचे भाई. ते तर फुल नवीन ऍप्स यायचे. आणि मग आता प्रत्येक मुलीचं असं आहे. आणि माझं असं असायचं की 3 ऍपवरती 3 वेगळे कॉन्व्हर्सेशन चालू आहे 3 वेगळ्या लोकांसोबत. फुल तसावाला चालू आहे माझं. तर मग हे ह्याच्यावर असं होतं. क्रेझी एफर्ट मारलेत कोणासाठी भाई असं की फुल काय केलेलं भाई त्यावेळी? मी एका मुलीसाठी एका पॉइंटला, तुला माहिती आहे का, देर इज एक, आता हे माहिती नाही मला, एकतर ना मुलींसाठी गिफ्ट घेणं हा कॉन्सेप्ट एवढा डिफिकल्ट आहे ना भाई. तुला नाही आता की काय द्यायला पाहिजे, काय कशाने इम्प्रेस होणार आहे. तर मी फुल माझ्या आउट ऑफ द वे जाऊन, तुला ह्याच्यापेक्षा बेटर गिफ्ट असेल तर मला सांगा भाई तुम्ही. ओ अलगी भाई. अरे एवढा एफर्ट मारला मी. सोडून गेली बट ठीक आहे. चांद तारे तो तू उसके लिए तू तसा भाई ऑलमोस्ट त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तर आहेत त्या. डेअरी मिल्क सिल्क द्या, त्याच्यानंतर हे द्या, गुलाब द्या, हे फुल लवर बॉय आहे भाई तू तो. भाई मी स्टार्टला होतो, आता थोडं कमी केलं. आता ठीक आहे अभि आपण डिझर्व करते भाई, अभि आता नाही करायचं. पण भाई आता सध्या अजून एक ट्रेंड चालू आहे, तुला माहिती आहे का? कुठला? टीव्ही वाला बघतो काय टीव्ही मध्ये एक आपल्या मराठी घरांमध्ये एक ट्रेंड चालू आहे. म्हणजे मी आता घरी वगैरे जातो ना कधी रात्री, तर माझी मम्मी आणि बाजूच्या काकींमध्ये कॉन्व्हर्सेशन सेम असतं, ते म्हणजे बिग बॉस. अरे तू त्याच्याशी केवढा अपडेटेड आहेस भाई? कसं आहे, चांगलं शिक्षण झाल्यामुळे मी एवढा तर नाही अपडेट. नाही बट मी ऍक्च्युली बिग बॉसचा एकच सीझन पाहिला. पहिला जो सीझन मराठी बिग बॉसचा म्हणतो ना तू, मराठी बिग बॉस ठाकरेवाला नाही पहिला सीझन वॉज मेघा धाडेवाला. अच्छा. तो सीझन मी पाहिला. पुष्कर आणि सई वगैरे होते, तो वाला रेशम टिपणेस वगैरे होते. अँड देन आय गॉट टू वर्क विथ दॅम ऑल्सो, रेशम टिपणेस आणि आरती सोलंकी मॅम बरोबर. सो तो पहिला सीझन मी फुल फ्लेजेड पाहिला, असं दररोज बसून आमच्या घरात. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की भाई नाही एवढं आज नाही, नको रे अनिश, नको स्वतः बरोबर हे करू नकोस. एक तर भाई माझ्या घरातच एवढी भांडणं झाली आहेत ना, तर मला बिग बॉस असं स्पेशली जाऊन बगायची गरज नाहीये. भांडणं वगैरे ह्यांच्याकडे होतं ना, आमच्या घरात इनफ होतात, रोज होतात. आमच्या किचन मध्ये चाललेले असतात, आम्ही तिकडे जाऊन बघतो बिग बॉस. आणि एक तर बिग बॉस भाई ॲज अ शो तू बघायला गेलास, इट्स जस्ट बेस्ड ऑन की भांडणं बघा, दररोज उठा भांडणं बघा, तुम्हाला अजून काही करायचं नाही. आणि एकदा तो शो संपतो ना, त्याचं टॉक्सिक एवढं इम्प्लिमेंटेशन आहे की त्याच्यानंतर पण तुला आयुष्यात भांडणं बघायचे. तू एकदा बघतो सीझन संपला की त्याच्यानंतर तुला पाहिजे की अरे कुठेतरी. भाई माझं बिग बॉस मध्ये हे कसं आलं ना, मी लास्ट सीझन बघितला हिंदी बिग बॉसचा, तो शिव ठाकरे MC स्टॅन वगैरे होता. तर मी जॉबला जायचो त्यावेळी, तर माझा जॉब होता अंधेरीला. तर मला वर्सोवाला होता, तर मला 45 मिनिट्स 1 तास लागायचं. तर मी एपिसोड डाउनलोड करून जायचो आणि बघत जायचो. फुल उधर पहुंचे तब तक एपिसोड खत्म हो जाता था.
आणि भाई तिथे गेल्या एवढी भांडणं बघायचो ना, तर ऑफिस में भी जाके सबके साथ बस बस असं ये कर रहा हूं की कोई तो साजिश कर रहा है मेरे. काहीतरी होत आहे भाई हे ते. त्याच्यानंतर पण आमच्या बाई मी माझी जे राहायचो आधी तिकडे आमच्या घरात असं म्हणजे बिल्डिंग मध्ये एंटर केलं ना की असं ऐकायला यायचं की ह्या घरात बिग बॉस चालू आहे, ह्या घरात बिग बॉस चालू आहे, ह्या घरात बिग बॉस चालू आहे. आणि मी बघितलं तो जेव्हा सीझन संपतो ना त्याच्यानंतर एक आठवड्यापर्यंत 2 बायकांचं तर भांडण पक्का होतं तिकडे, ठीक आहे तसं. आणि त्याच्यानंतर जेव्हा सीझन गेला मग त्याच्यानंतर मग थोडं मेलो डाऊन होतात ते. बट ओव्हरऑल भांडणं तर होतातच त्या ह्याच्यामुळे. आणि माझं तर पण एक तर ते लोक भाई फुल टॉर्चर करतात यार सेलिब्रिटीजला. एकतर अर्धे सेलिब्रिटीज आता मी तर एवढं अपडेटेड नाही आता मी, आणि बऱ्याच वेळा असं होतं तुला अर्धा सीझन बिग बॉसमध्ये कोण सेलिब्रिटी आहे, कोण आलंय हे माहितीच नसतं बऱ्याच लोकांना. तुम्हाला नवीन चेहरेच बघायला मिळतात सर. पहिला तर ते अनाउन्समेंट असं झालं पाहिजे की बिग बॉस जानना चाहते की कोण आहात तुम्ही, कुठून आलात बाई, तसं सगळं बॅकग्राऊंड चेक झाला पाहिजे थोडा. तर ते असतं एक तर त्याच्यानंतर तुला माहिती पण नाही तो व्यक्ती कोण आहे. आणि त्याने आता पहिल्याच एपिसोडमध्ये माती खाल्ली तर आता तुला आयुष्यभर हेट आहे त्याचा. तुला माहितीच नव्हतं तो कोण आहे, आता पण उगाच तू हेट करत बसलाय त्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर तो एक राग आहे तुझ्या डोक्यामध्ये, आता तो राग त्याच्यावर नाही काढू शकत, तू दुसऱ्या कोणावर तरी काढतो, तू घरी काढणार, कुणावर तरी दुसऱ्यावरती काढणार आहे, तू रस्त्यात कुठल्या तरी सायकलवाल्याने ठोकलं की त्याला 4 शिव्या घालणार आहे, घरी भाजी खारड बनली, तू फुल त्याचा अरे निक्की तंबोली असं फुल तसं वाला काहीतरी होणार. मला तो थोडा टॉक्सिक वाटतं. आणि ते लोक तुला माहिती आहे का बिग बॉस मध्ये आता मला हे रेशम टिपणीस ज्या ऍक्ट्रेसेस आहेत त्या आणि आरती सोळंकी यांच्यावर मी काम केलं होतं एका टीव्ही शो मध्ये, एकटा पाऊटमध्येच होता आता. सो तेव्हा मी तसंच विचारायचो की कसं होतं बिग बॉस वगैरे. आणि दे आर लाईक भाई ते लोक लेजिट सायकोलॉजिस्ट वगैरे ठेवतात वाटतं, थेरपिस्ट वगैरे ठेवतात बाहेर की ह्याची मेंटल स्टेबिलिटी नाही आहे, ह्याला हा टास्क द्या, ज्याच्यामुळे त्याची अजून तो ब्रेकडाऊन होऊन जाईल तसा वाला, की म्हणजे अजून हालतच खराब होत जाऊ दे त्याची. सो इट्स लाईक बेस्ड ऑन टॉर्चर भाई. टॉर्चर आहे ते एका पॉईंट नंतर. तर तू का म्हणजे उगाच, आणि लोक पण ते कॉन्टेंट कन्झ्युम, आय अंडरस्टँड की लोकांना ते का आवडतं, म्हणजे ऑब्व्हियसली ते आहे, ह्युमन माइंड तसा बिल्ड झालाय. की आपल्याला तर आवडतं. लोकांच्या घरात असे क्लेश झाले, अरे अरे मजा आली भाई तसं, ते मला कळतं की ते, बट तेच आहे एका पॉईंट नंतर तर यू हॅव टू स्टे अवे फ्रॉम इट असं आहे. म्हणजे म्हणजे असं हे वाटत नाही. बट ओव्हरऑल तर मला बिग बॉसचं तेच वाटतं की इट्स जस्ट बेस्ड ऑन की भांडणं होतं यार, झगडा करो भाई. सूरज चव्हाणला निकी तंबोली भाई फुल. आणि ते पण त्यांना पण माहिती नाही की त्यांच्यावर हे का होतं. लाईक दे आर जस्ट इन अ सिच्युएशन ज्याच्यामध्ये भांडण होणारच आहे, सिच्युएशन तशी आहे. आणि त्याच्यानंतर तो आधी काहीतरी बोलला असेल, ते लोक मग तुला ते, आणि आता ते पण असतात जसं सलमान खानवाला सीझन त्याच्यामध्ये पण असं असतं की नाव यू हॅव नो आयडिया की ह्या गोष्टीची प्रशंसा करणार आहे, जे मी काम केलंय आतमध्ये त्याचं काहीतरी चांगलं बोलणार आहे की वाईट बोलणार आहे. सो तुला ते पण नाही माहिती. आता तू फिरत चाललाय मग त्याच्यावरती, मग बिकॉज आता तू काहीतरी चांगलं काम केलं असेल, त्याला कोणीतरी तुला शिव्या घातल्या तर नेक्स्ट मूव्हमध्ये जाऊन तू वाईटच काम करणार आहेस. सो ते फिरवतच राहतात तुला अंटिल अँड अनलेस यू आर लाईक व्हेरी सॉर्टेड इन युअर हेड की भाई मला हे करायचंय, मला बाकी फरक नाही पडत, माझं हेच आहे, तोपर्यंत नाही तर कम्प्लिटली भाई की डोकंच नाही लावायचंय, शांत बसायचंय, कोणाशी बोलायचं नाहीये भाई. मी तो रील्स वरतीच पाहिला नेझीला, आणि पूर्ण सीझन पाहिलाय मी रील्स वरती. मी फुल मराठी बिग बॉस पण इनफॅक्ट मी पूर्ण रील्स वरती पाहिला. मग तर आता ते कुठलं आय थिंक निकी तंबोलीच आहे ना त्याच्यामध्ये, त्यांचं आणि त्या वर्षा उसगावकर मॅमचं असं फुल भांडण भाई. मी रील्स वरती तर भाई, आणि रील्स वरती जे एडिट बनवतात ना लोक, मजा येते भाई. ते तर भाई ते खरं एंटरटेनमेंट आहे भाई माझ्यासाठी, ते करत राहा भाई. पण मजा येते भाई मला तर भाई. तो पुढारी आहे त्याच्यात, तो अलग ही झोन में रहता है, तो काय नाव त्याचं, तो आहे ना लहान मुलगा आहे ना. अच्छा, ते लोक आता सेम कॅरेक्टर्स पण आणतात भाई. तिथे तो कोण होता, अब्दू होता, ते त्यांचं फिक्स आहे. आपल्याला एक कमेडियन पाहिजे, आम्हाला एक रॅपर, एक काहीतरी असं ऑफ हे पाहिजे, एक इन्फ्लुएन्सर पाहिजे, त्याच्यानंतर मग एक टीव्ही स्टार, ज्याला मी नेक्स्ट टीव्ही शो मध्ये 1-2 मुलं पाहिजे जी उगाच ऍप्स आपले जिम करत बसलेत तिकडे, तसे बॉडी बिल्डर पाहिजे, 2 हॉट बायका पाहिजेत. असं फुल त्यांचं एक स्क्रिप्ट असं हे बनवलेलं आहे टेम्पलेट, की त्याच्यामध्ये जमलं तर लोकांमध्येच ते लोक हे एक कुठले तरी असे वडीलधारी व्यक्ती पाहिजे, असं टाईप तसा वाला त्यांचं शीट आहे. पण तुझी फेवरेट मूवी कोणती आहे भाई? माझी फेवरेट यार, मला रॉकस्टार खूप आवडते. फुल इम्तियाज अली फॅन, नॉट इम्तियाज अली फॅन ऑल्सो, लाईक फक्त ती मूवी मला असं एकदम, कारण त्याच्यामध्ये जो हार्टब्रेक तो तेव्हा जो फील झालेला की ओह आई शपथ काही मे बी जॉर्डन तो नाही, असं टाईप तसं ते होतं. त्याच्यानंतर गली बॉय पण मला आवडलेली, कारण तो त्या मुवमेंटला मी असं तो एक सेगवे मारणार होतो करिअरमध्ये, तो पण मला एक आवडलेला की अरे त्याचे डायलॉग्स वगैरे पण खूप इम्पॅक्ट झालेले. आणि अजून बाकी सगळ्या मूवीजमध्ये मला मराठी मूवीज तर जाम आवडतात. कोणती भाई? आता मराठी मूवी आय डोंट नो तू पाहिल्या असतील का,
याच्यामध्ये मराठी मूवी कॉमेडी मूवीज एवढा बाप होता नाही का, लेजेंडरी काम केलं लोकांनी त्यावेळी. अशोक सराफ, लक्ष्मीकांत. आणि मला असं पण नाही की मेन स्ट्रीम मराठी, आता तू म्हणशील अशी बनवा बनवी असे नूब म्हणजे जे नॉर्मल एक ट्रेंडी झालेले आहेत लोक ज्यांची खूप प्रशंसा करतात ते पण. मला कोर मराठी मूवी जाम आवडतात. जसं एक मूवी आहे एक डाव धोबी पछाड करून, आय डोंट नो इफ यू हॅव सीन इट. भाई काय बाप, त्यावर रँडमली बघायचं, नाव माहिती नाही. एक डाव धोबी पछाड करून एक मूवी आहे, एवढा बाप मूवी आहे, जस्ट फनी भाई, जस्ट फनी. केऑस चाललाय भाई. अशोक सराफ आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर बरेच पुष्कर श्रोत्री आहेत, भारत गणेशपुरे वगैरे आहेत, आणि यांची मजबूत, यांनी प्रसाद ओक आहेत. मजबूत मूवी आहे तो, मला जाम आवडतो तो, व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मजबूत मूवी. पण भाई क्रेझी आहे बनवा बनवी. त्यावेळीचा जोन जाता तर भाई हे पण येतंय ना, नवरा माझा नवसाचा 2 भाई, तो पण. हा अरे भाई फुल ऑन एक्साइटमेंट. मला तसा आला भाई की एकदम आता तो येतोय. आणि आय थिंक तो तर पहिला सुरुवातीला बघितलेला वन ऑफ द बेस्ट असा मूवीज आपल्या सगळ्यांनीच जो पाहिला. तर भाई दुसरं पण एक आहे, म्हणजे हे तर मराठी मूवीजचं वगैरे झालं भाई. एक मला आहे ना भाई, आता मी तुझं एक रील बघितलेलं, त्यात तू मुंबई दिल्ली कंपेअर केलेलं भाई. तो इतना तेरे को हेट क्यों है भाई दिल्ली वालों के लिए? एकतर भाई मला एकतर लोक नाही आवडत भाई, सर स्ट्रेट अप आहे माझं ते. मला अजिबात एकही असं व्यक्ती आवडलाय तिकडचा वगैरे असं. एकतर उगाच त्यांचं एक कॉम्पिटिशन चालू आहे त्यांच्या डोक्यामध्ये, आणि त्याचं दरवेळेला एकतर भाई तुम्ही लोक सगळ्यात आधी इथे येतात, त्याच्यानंतर इथे कैसा लाईफस्टाईल आहे लोक का, जगा नाही आहे असं एकदम फुल दिस इज सो. हे भाई नको राहू, जा घरी. मी बोलवलं तुला भाई, एक तर तुम्हाला यायचंय, तुम्हाला कामं करायची आहेत, तुम्हाला हे करायचंय, इथे शहराकडून पैसे कमवायचे तिकडे येऊन, त्याच्यानंतर इकडच्याच लोकांना नावं ठेवा तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल मला बाकी कारण मला काय हेट असं हे नाही आहे, बट मी राहिलोय दिल्लीला, ठीक आहे. मी 2 आठवड्यासाठी मी गेलेलो, किती 3 आठवड्यासाठी, महिनाभर ऑलमोस्ट होतो. डन होतास तू, आलास परत. भाई मी मुंबईला एवढं, आणि एक तर मी कुठेही जातो ना मी मुंबईला विस करतो, म्हणजे असं हे नाही आहे. महाराष्ट्रात तरी मला चला बरं वाटतं की असं फिरायला वगैरे, कारण आपली लोक आहेत. हां, तसं मला इंटरॅक्शन करू शकतो असं कोणाबरोबर हे देते. दिल्लीमध्ये भाई एकतर आम्ही गेलो पहिल्या रात्री आम्ही गेलो तिकडे, एक ओला गेलेली, ठीक आहे. आणि रात्री फिरायला असं म्हणजे जायला एका जागेवर आम्हाला, आम्ही कॉमेडी शोज करायलाच गेलो. तो एका ओपन माईक वरून दुसऱ्या ओपन माईकला जायचं होतं आम्हाला. तर आणि तिथे लांब आहेत असं, म्हणजे खूप असं तुला एक असेल 10-12 किलोमीटरवरती आहे. तर भाई तो ओलावाला आला आणि आम्ही बसलो आतमध्ये, आणि आम्हाला तो स्टोरी सांगायला लागला की भाई आपको पता है कल वहाँ मर्डर हुआ है, वहाँ पे औरत जलाई गई थी, कल रेप हुआ था उसका. आणि आम्ही असं भाई अरे हे मुंबईत असं चांगलं दाखवतात ना, दादर चौपाटी आहे, हे आहे, वर्ली सिलिंग आहे, हे सगळं हे काय दाखवतो भाई तू, क्राईम पेट्रोल. हा लगेच तसे आले. आणि आता एवढं नेगेटिव्हच झालं ना ते, तुझं सुरुवातीला तुझी फाटते. त्याच्यानंतर तो एकतर त्यांचे रेट वगैरे, तू आता कुठे ट्रॅव्हल वगैरे, आता लोक म्हणतात इथे ट्रॅफिक आहे मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये तुला ट्रॅव्हल करायला भाई तुला ते एकतर शेअरिंग, ते काय कॉन्सेप्ट नाही मीटरचा, असं हां ते तुझ्याकडून सरळ ते फिरवतीचीच रक्कम तसं वाला मागतात भाई, 10 करोड लगेंगे आपको एअरपोर्ट जाणे. अरे भाई. आणि मला ओव्हरऑल तसं वाटतं की लोक दे आर नॉट फ्रेंडली ॲट ऑल. म्हणजे फ्रेंडली चल फ्रेंडली म्हणजे असतील काय फालतू ॲटिट्यूड, तसं नाही. म्हणजे आता तुझे जर मित्र बनले तिकडे, की तुझे जर ओळखीचे मित्र आहेत, हे ते झालं, त्यांच्यावर तर तुला जे करायचं ते कर वाईब. बट बाकीचं कोणाला काय होत असेल ना, आता जसं मुंबईमध्ये जेव्हा भाई 26 जुलै झालेलं हे ते आपल्या लोकांनी जाऊन भाई पाणी वाटलंय, आपल्या लोकांनी बिस्किट जेवण वाटलं, ठीक आहे. जेव्हा एवढ्या पावसामध्ये हे ते मला माहिती आहे, माझी स्वतःची मावशी होती वगैरे, 26 जेव्हा 26-11 झालं तेव्हा पण केलेलं. बरीच लोक ना हेल्पफुल असतात आपल्याकडे, काही झालं रात्री कोणाची मदत मागायची करतील. तिकडची लोक अजिबात हेल्प नाही करणार तुम्हाला, कुठेच काहीच नाही. एकतर सिक्युरिटी अजिबात नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तर भाई नाहीच भाई, काही नाही सिक्युरिटी. आम्ही मेट्रोमध्ये होतो भाई, मेट्रोमध्ये एक मुलगा आला, त्यांनी बॅग टाकली, आपली दारूच्या बाटल्या होत्या त्याच्याकडे बॅगमध्ये, आणि अलाउड नाही आहे, ठीक आहे. तर बॅग निघाली, बाहेर गेली, त्या साईडला तो जो वॉच होता तो सिक्युरिटी चेकवाला होतो, अरे हे काय बॉटल आहे, अलाउड नाही आहे. आणि तो म्हणतो अरे खाली आहे, तभी तो अलाउड नाही आहे बरखेला. या लेवलवरती चालतं भाई ते शहर. आणि मला ओव्हरऑल आणि काहीच करायला नाही आहे भाई, काहीच करायला नाही. 8 वाजता बंद होतं, फक्त दारू प्यायची जागा आहे तिकडे, ठेके असतात. तुला माहिती आहे तिथं ठेक्याचा सिस्टम आहे असं. भाई मला एक माहिती आहे, माझा मित्र आहे, तो गेलेला दिल्लीला, काहीतरी त्याचं शूट होतं, तर रात्र झाली, उसके पास कुछ था नहीं और नाईट लाईफ तो
रहेगी उसको पता नहीं या फिर है भी नाही. तर भाई उसका था की तो त्याला दारू पाहिजे होती. तो गेला, त्यांनी ऍड्रेस आधी बघितलं तर ते खूप लांब होतं आणि मध्ये काहीतरी हायवे वगैरे होता. तर ते खूप लांब होतं. तर कसा ओलानी वगैरे दिलं. ओलानी जाम पैसे घेतले त्याकडून. ओलाने त्याला एक पॉईंटला ड्रॉप केलं. मग तिथून तो ब्रिज वगैरे चढून असं काहीतरी आला आणि त्या ठेक्यात गेला तो. आणि जसाच गेला तिकडे गोळ्या चालायला लागल्या. भाई कोणी बंदूक चला तो बोलता मैं जाऊ कैसे. हा भाई सवाल. अरे हेच मला तो बोलतो दारू लेने गया था मौत देख के आगे भाई. सवाल भाई. आणि तेच असतं तुझं तिथे ना तर ठेक्याचा सिस्टम आहे. त्यांचा एक मॉल आहे दारूचा, सरळ मॉल असतो तो. आणि तू असा आहे की एक ठेका आहे, त्याच्यानंतर तू तिथे दारू पिऊन बाहेर निघालास आणि उलटी केलीस तर जिथे ती उलटी पडते तिकडे दुसरा ठेका आहे. एवढा जवळ डिस्टन्स. ठीक आहे. आणि आम्ही असं, माझा मित्र होता तो, त्याला ड्रिंक करायचं होतं तर आम्ही गेलेलो त्या साईडला उभे राहिलो. तिकडे आलं, तिकडे एक ड्रायव्हर आला आणि हे लोकांचं काही घेणं देणं नाही आहे की कोणाचं काय चालू आहे. तो आला ड्रायव्हर, त्याने आपली देशी काढली, देशी प्यायला लागला तो आमच्यासमोर. फुल तसा बोलतोय, अरे मैं ड्रायव्हर आहे, इधर अमीर औरत का एक ये वो बेच दूंगा देखो ये लोग. फुल काही काय घेणं देणं हे नाही. ड्रायव्हर आहे अमीर औरत का ड्रायव्हर आहे. हा फुल अरे खरीद लूंगा एक दिन वगैरे असं फुल ते त्याच्यात चाललेले असतात भाई ते लोक. आणि मारामाऱ्या पण मी पाहिल्या खूप. लेजिट मारामाऱ्या पाहिल्या की असं म्हणजे धरून घालतातच. दिल्लीमध्ये ते पण होतं जाता रात्री ओपन माईक्स वगैरे होतात. लाईक 2-3 वाजताचे 4 वाजताचा पण एक माईक होतो आता. हा 4 वाजता लोक येते आणि त्याच्यामध्ये असे जाट लोक वगैरे आलेले असतात आणि ते असं असतं की हसाके दिखाव, हसेंगे नाही. आणि मुलींसाठी एवढं अनकम्फर्टेबल आहे. फिमेल कॉमिक्सचं त्यांचं कॉन्स्टंट कंप्लेंट आहे की भाई आम्ही जातो आणि एवढ्या घाण नजरेने बघितलं जातं. मग आता यार तू एका पॉईंट नंतर तुला असं होणार की मी का माझं शहर सोडून जाऊ, ऑलरेडी सिटी माझी बेस्ट आहे. बरोबर. मुंबईत म्हणजे मुंबईमध्ये भांडणं होऊन काय होतात. उतर स्टेशनवर बघतो तुला. भाई वेळ नाहीये भाई, वेळ नाहीये कोणाला. आता तुझं नीचे उतर, मैं अभी बात करता हूँ, नीचे उतर तू, मैं नीचे पहिले मेरे को नीचे उतरलाय फिर. हा आणि तो नाही सोडणार आहे ट्रेन त्याला, कारण त्याला माहिती आहे आता किती मेहनतीने ही मिळाली आहे. त्याच्यानंतर दुसरी ट्रेन मिळायला किती वेळ एफर्ट मारावा लागेल. कोण नाही बघायचं भांडण. भाई माझ्या बरोबर मला सेम आहे ना, थोडं असं बोललं नाही पाहिजे पण एकदा मी ट्रेननी जात होतो भाई आणि एसी वाली ट्रेन होती आणि ती पण फुल पॅक होती. ती तर अजून पॅक होती भाई. सर्व लोक विदाऊट तिकीट घुसून जातात. तर एक काका होता, तर काका चढला पण त्याचा बोचा बाहेरच राहिला. तर ढकलतोय बाहेरून एक माणूस, त्यांना तो जे पोलीस असतात ना रेल्वेवाले, ते ढकलतायत कसं करून तो आत आला आणि तो बोलतो भाई क्या इतनी भीड हो गई है, ये हो गई है, असं तसं. आणि फुल तो त्याच्या ऍक्सेंटमध्ये बोलत होता. माझं असं होतं की भाई तुम्ही जा, खाली होऊन जाईल, तुमच्यामुळेच भीड झाली आहे भाई. हा भाई आमचेच डायलॉग आहेत भाई, आम्हालाच काय मारते तुम्ही. भीड करण्यावाले तुझी यू आर द रिझन. हा भाई ऑफकोर्स. तेराही बोचा अटकाय उतर. आणि मला ते कळतं की म्हणजे आता तू बाहेरून आलायस आणि तुला खूप भीड. अरे भाई बट आता ते ऑप्शन नाहीये ना. हा म्हणजे तुम्हाला फायनान्शियल कॅपिटल पण हेच पाहिजे, पैसे पण इथे पण कमवायचे, इन्फ्रास्ट्रक्चर पण ह्याचं. भाई लोक असं कॉम्प्लेन, क्या कॉन्स्टंटली कन्स्ट्रक्शन चलता रहता है, क्या कन्स्ट्रक्शन इधर थडथड का आवाज. अरे मग कुठल्या शहराला गरज आहे कन्स्ट्रक्शनची, आपल्याच आहे ना भाई. ते मी कुछ भी मेहताचा एक जोक ऐकलेला. तो बोलतो दिल्ली वाले बोलते मुंबई का खाना अच्छा नहीं है ना, तर ते लोक बोलतात हा नहीं है अच्छा है. बोलले क्योंकि इधर जॉब है ना. भाई मी तर अजून मारतो भाई फुल. माझा तर असा मुद्दा आहे की बघा मुंबईचं जेवण खूप खराब आहे, खूपच खराब आहे आपलं जेवण. एक्सेप्ट करतो मी खूप खराब आहे आमचं जेवण, पण माहिती आहे का खराब आहे, कारण जो विकतोय तो स्वतः नॉन मुंबईकर आहे. माझा सरळ त्या लेवलचं म्हणणं आहे भाई. ठीक आहे आम्ही नाही विकत होत भाई, आम्ही काही केलंच नाही. तो बिकानेरवाला वडापाव चांगला नाही बनवत. हा त्याचं भाई त्याचा फळ, आमची कशी चुकी भाई. माझा फुल स्टँडअप बीट आहे याच्यावर. क्रेझी भाई. पण भाई तू मुंबई लोकलनी तू तसा काय किस्से झाले भाई. वो एक अलग ही मूवी आहे भाई मुंबई लोकल. तो भाई इंस्टाग्राम आहे ते माझ्यासाठी भाई. तू सगळं होतं तिकडे, जे इंस्टाग्रामवर होतं ना ते सगळं होतं तिकडे. एक काहीतरी कोणतरी एक तर भाई तिथे मारामाऱ्या कॉमन, ठीक आहे, धक्काबुक्की तर चल लेजिट हे आहे. भजन वगैरे पण होतात आपल्याकडे, फुल एंटरटेनमेंट आहे. मी तर कॉलेजचा किती अभ्यास केलाय ना भाई लोकल ट्रेनमध्ये. मी लायब्ररी होती एका पॉईंटला माझी, ती मी असं स्टेशन टू स्टेशन हे करायचो की बोरिवली ते मालाडपर्यंत हे वाचायचं, त्याच्यानंतर मालाड ते जोगेश्वरीपर्यंत हे वाचायचं, फुल तसं. आणि मला तर लोकल ट्रेनमध्ये ऐकतं ना एवढे फनी कॅरेक्टर्स तुला कुठेच बघायला नाही मिळेल. केवढी रश आहे, एवढी रश आहे, पीक आर मध्ये रश आहे, त्याच्यात पण लोक डबा खात आहेत, खालीच बसल्या तर उठायलाच रेडी नाही. हा त्याच्यानंतर कोणतरी भेळ खातात लोक. भेळ भाई नॉर्मली खाताना पाडतो मी, हे एवढ्या गर्दीमध्ये खातात भाई. त्याच्यानंतर एक माणूस इयरफोन विकतोय तिकडे. इयरफोन विकणार तर काय भाई लेजेंडरी असतात, तू बघितलं ते असे प्रॉपर जे बॅग पुढे घेऊन येते भाई.
माझ्याकडे तो एक तर ना रात्री येतात कधी मी येतो खूप उशिरा येतो रात्री 1-2 वाजता ते जे ट्रेन्स असतात ना त्याच्यामध्ये एक इयरफोनवाला त्याच्याशी मी पाहिलेला तो आला बोलतोय आणि तो त्याचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी एवढी भारी होती ना की लोकांनाच बनवायचं आहे. त्याचं असं होतं की फर्स्ट क्लास माले फर्स्ट क्लास माले फर्स्ट क्लास माले सेकंड क्लास डिब्बे में सेकंड क्लास डिब्बे में थर्ड क्लास लोगों के लिए म्हटलं अरे भाई अटॅक भाई सरळ क्रेझी. मी तर भाई असंच घेतलं 2 फ्लिप हो गए भाई. हा भाई फुल पब्लिक असं होतं कारण सगळ्यांचं असं लक्ष जातं रे लगेच की अरे आपल्याला बोलला का भाई हा आपल्याला बोलला का. हा भाई ते वाला पण आहे काय बेल्ट विकतात त्याच्यात ते लोक पर्स भाई तोडून ओढून दाखवतात पर्स तसा पूर्ण पिरगळून वगैरे दाखवून की असा हे रहता येते. पण बघ ना तू किती एवढ्या गर्दीमध्ये पण एवढ्या सगळ्या गोष्टी होतात भाई काही फरक नाही पडत लोकांना. आणि भाई लेडीज डब्बा उनका तो अलग ही चलते रहता है भाई. त्यात भांडणं एक्स्ट्रीम. ते कधी तो तुझा जर लक चांगलं असेल ना तर तुला तो वाला डबा मिळतो ज्याच्यामध्ये असं ते जाळीतून तुला त्या साईडला लेडीजचा डबा दिसतो आणि त्यांच्यात जी भांडणं आहेत ओ हो भाई काय बिग बॉस काय सगळं भाई ओ हे एंटरटेनिंग भाई क्रेझी. शिव्या पण एवढ्या भारी वाटतात आपल्या पुरुषांच्या याच्यामध्ये लगेच सॉर्ट करायला जातात. जाने दो भाई छोडो अरे नाही असं बायकांमध्ये तर टपली अजून एक स्वतः पण नारत आहेत भाई. क्रेझी लोक त्यांचं अजून मग बाजूला आजकाल तर व्हिडिओ शूट करणारे तर असतातच भाई. तुझं कधी असं हा बोल एक तर तुम्ही ते आता हे मला माहिती नाही किती याच्यामध्ये हे वेस्टर्न लाईनला आपल्याकडे नाही होत. मी तर वेस्टर्न लाईनचाच मी एक्सपिरियन्स केलाय. सेंट्रल लाईनला तर आता लोक ते करतात की असं तू सीट असेल ना तर बुक करून ठेवतात. आपल्याकडे होतं का हे मला नाही माहिती मी तर नाही पाहिलं कधी बट ते असं बुक करून ठेवतात की अरे कल्याण उतरोगे ना आप कल्याण के बाद मैं बैठूंगा. आणि त्याच्यात जर तो असं उठला आणि ह्याच्या साईडला गेला आणि तिथून मागून कोणतरी येऊन बसला की त्याच्यावर जे वाद होतात अरे बुक कर दिया था अरे भाई PVR आहे का भाई आपलं बुक कर दिया काय असतं भाई. नाही भाई होतात. आणि भाई लोकलमध्ये तर वेगवेगळे किस्से पण होतात भाई माझ्याबरोबर. तुझं कधी भांडण झालंय का लोकलमध्ये? नाही यार माझं एवढं नाही. मी भाई फुल शांतीमध्ये एकदम माझा फक्त सगळ्यात मला एक क्रेझी आलेलं माझ्यासोबत. मी अरे भाई हा तर एवढा क्रेझी इन्सिडेंट आहे ना. मी असं उभा होतो दरवाजाच्या इथे आणि माझ्या मागे 2-3 लोकांचा असा ग्रुप होता म्हणजे म्हातारे काका वगैरे टाईप होते आणि दादर स्टेशन आलेलं आणि मला त्याने विचारलं दादर उतरणं आहे का. मी म्हटलं नाही करी रोड उतरणं आहे. तर त्याने विचारलं दादर स्टेशन उतरणं आहे. मी म्हटलं नाही. म्हणतो क्यों नाही उतरणं आहे. क्यों नाही उतरणं आहे काय असतं भाई याचं कसं आन्सर देणार मी तुला. नाही उतरणं आहे भाई इच्छा माझी. अरे असं कसं क्यों नाही उतरणं उतरवलं भाई. एक तर विरारची तू ना भाई विरारची लोक एवढी प्रेमळ भाई. तुम्हाला कधी बोरिवलीला उतरायचं असेल आणि तुम्ही विरारच्या लोकलमध्ये चढलात ते तुम्हाला विरारपर्यंत घेऊन जाणार आपल्या घरी घेऊन जाणार तिकडून परत पाठवणार. क्रेझी लोक आहेत भाई. एकदा काय झालेलं ना मी 1 वर्ष ना कॉलेजला विवा कॉलेज घेतलेलं आपलं. मला वाटलं सोपं आहे कॉलेज जायला. मी 1 वर्षात सोडलं ते कॉलेज. तर भाई तिकडचं सीन कसं झालेलं ना की त्यात असं व्हायचं की सकाळच्या वेळी म्हणजे माझं कॉलेज 10-11ला सुटायचं तर आम्ही तिथूनच एक बोरिवली पकडायचो पण चर्चगेटच्या ट्रेन लागायच्या. तर तिथे काय व्हायचं ना की नालासोपालावाले ऑलरेडी चर्चगेटची ट्रेन जायची ना विरारवरून लागणारे रिटर्न मारायचे नालासोपालावर. त्याला सवय पडलेली. तर वाटतं सुरुवातीला 1-2 वेळा बोललं वाटतं विरारवाल्यांनी म्हणजे त्यांची कंप्लेंट्स होते. तर एक दिवशी त्यांचं असं आलं की नाही भाई पुलिस से ये मॅटर हँडल नहीं हो रहा है अभी ये अपने को करना पडेगा. तर ट्रेन आली आणि ते घुसून त्यांनी मारलंय भाई नालासोपारा मारलंय लेजिट मारलंय आणि बाहेर काढलंय. अरे ते त्याच्यानंतर म्हणत होतो मी दिल्लीमध्ये सगळं होतं आपल्याकडे नाही होतं कट्टू. पण नालासोपारा इज डिफरंट वर्ल्ड भाई. नालासोपारा इज ते क्रेझी आहे भाई. पण त्याच्यानंतर भाई 2-3 दिवस ते लोक नाही आले. मग त्यानंतर जो है वो है पण तर भाई मुंबई तसंच असतं भाई. इथे काही झालं कुठली ट्रॅजेडी काय गॉडझिला जरी आला ना इकडे तरी तिसऱ्या दिवशी परत सेम सुरळीत चालू होईल. काही फरक नाही पडत. कोविड काही असू आपल्याकडे लगेच तिसऱ्या दिवशी बॅक टू स्पिरिट ऑफ मुंबई भाई.
नाही चालत भाई. 26 जुलैला एवढं पाणी भरलेलं मला आता हे होतं. 26 जुलै जेव्हा झालेलं तेव्हा खूप पाणी भरलेलं मुंबईमध्ये आपल्या सगळीकडे येते होतं. तर लोक म्हणजे पोहून आले आहेत वगैरे असं सगळं झालंय शेट. ठीक आहे. आणि आमच्याकडे एवढं खराब सीन होता. आमच्या खाली एक वाणी होता, तो किराणा मालचं दुकान असतं ना, तो आला. तर त्याचा चुकून त्या दिवशी शटर उघडं राहिलेलं वाटतं, असं काहीतरी झालेलं. तर पाणी भरलं फुल, याच्यामध्ये सगळा स्टॉक बाहेर आला. तांदूळ, गहू, हे ते, मॅगीची पॅकेट वगैरे सगळं आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जसं थोडं पाणी ओसरलं, सगळे आम्ही मुलं खाली गेलो, सगळं सामान उचललं, घरी घेऊन आलो. बाई एवढं याच्यावरती चालतंय बाई मुंबई. भाई 26 जुलै भाई क्रेझी होतं बाई. मला आठवतं आम्ही कुठेतरी बाहेर जात होतो आणि आम्ही कांदिवलीला राहायचो आणि आम्ही मलाडला जात होतो एक रिलेटिव्ह कडे. तर आम्ही ऑटोमध्ये होतो. ऑटोमध्ये बघतोय तर पाणी हळूहळू वाढत जाते भाई. आणि मग नंतर तिथून मग थर्माकोल वगैरे येत आहेत वाहत. तर आम्ही बोललो युटर्न लो और घर चलो वापस भाई. त्यावेळी तर चालत वगैरे आलेत भाई लोक. माझे तर एक मामा होते, ते तर भाई कुठून बोरिवलीवरून इथपर्यंत चालत आलेले. हा ते सगळं. माझी मावशी होती ती पण असे फुल काही लोक वाहून गेले भाई. हा भाई ते भाई अरे खड्डा गया बीच में गिर गए, गेले गाई सरळ. मॅन होल, पुटिंग द मॅन इन मॅन होल भाई. हा भाई. पण भाई आपण अजून माझा एक क्वेश्चन होता भाई, की आता जेव्हा फेमस झाला आता तेव्हा घरच्यांचं काय रिएक्शन असतं, की आताचे जेव्हा तू त्यांच्याबद्दल काही बोलतोस किंवा तुझ्या म्हणजे हे कसं होतं ग्रोईंग स्टेज तुझं घरचं टिपिकल मालवणी हाऊस होल्ड असतं, ते कसं होतं की म्हणजे भाई इट्स लाईक एंटरटेनमेंट 24 तास आहे भाई. ती मालवणी हाऊस होल्ड म्हणजे माझी आई मालवणी ऍक्च्युली. भाई मला खूप इंटरेस्टिंग वाटते यार लँग्वेज. म्हणजे कधी कधी मला सुरुवातीला म्हणजे मी ह्या लँग्वेजची कधी असं मला समजायला लागली ना लँग्वेज, रात्रीच खेळ चाले आला भाई. आणि ती तर टिपिकली त्यातच बनली गेली होती भाई. आणि सुरुवातीला शिव्या देत आहेत की काय बोलतायत, मग मला समजायला लागलं. मग ते तर खूप कोकणातला टाईप हे आहे झोन आहे. बाकी तर इकडचं तू जेव्हा बघशील, कारण माझी आई मालवणी आणि मी जेव्हा आजीकडे जायचो म्हणजे आईच्या आईकडे, तर तिथे आम्ही सगळे, आणि माझी आजी प्युअरली मालवणीत बोलायची. तिला काय दुनिया, तिच्या समोर कोण जेफ बेझोस बसवतो त्याला पण हिंदीत नाही, मराठी मालवणीतच बोलणार होती. तर ती फुल ह्याच्यामध्ये, आणि तो फुल एंटरटेनमेंट आहे ब्रो. कारण एवढं एक तर स्वीट लँग्वेज आहे मालवणी, म्हणजे खूप गोड आहे. जर तू ऐकत पण तुला माहिती पण नसेल, आणि शिव्या पण एवढ्या क्यूट वाटतात ना बाई मालवणी. तर बहिणी झवाऱ्याचा जाता काय असं एवढं असं एकदम बहिणी काय ऑफेंड होणार रे तू ह्याच्यावरती, म्हणजे एकदम कसं वाटणार तुला की ठीक आहे चल बोलली अरे एवढं काय याच्यामध्ये. आणि तू रिप्लाय पण काय देणार आहे आता ठीक आहे चल. एक तर बहिणीक झवाऱ्या, तर एक तर रशियाचा फुटबॉल प्लेअर वाटतो बहिणीक झवाऱ्या. शिव्या क्रेझीत अजून कोणत्या बाई शिव्या आहेत तिथे? फटकेक गावलो, त्याच्यानंतर बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये. एक तर मला शिव्यांपेक्षा जास्त ना जे गोष्टी आता जसं झाडूने मारेन हे नाही बोलत, ते म्हणतात मुगड्याने मारतलंय तुका. तर कोण मुगड्या भाई, आता तू डिस्कवर करेपर्यंत मार खातोय तू भाई फुल आहे भाई. मी माझ्या आजीचा एक किस्सा होता, आणि एवढं आमच्या घरात तर 24/7 तसंच मालवणी असायचं. तर म्हणजे एंटरटेनमेंट पूर्ण व्हायचं असं, जसं पीक वरती. जसं माझी ते नायगावला राहायची आजी माझी, आणि नायगावला ना ज्यांना माहिती नाही, नायगाव एक अशी जागा आहे जिथे पिण्याचं पाणी वगैरे येत नाही, तर त्यांना कॅन घ्यावे लागतात. ते अजूनही मला वाटतं ते नव्हतं तेव्हा, म्हणजे 2007-8ची गोष्ट आहे. तर तेव्हा असं पाण्याचा असं कॅन घ्यावा लागायचा. आणि तर आमच्या घरामध्ये ना तो कॅनचं पाणी संपत आलेलं, शेवटचा एक ग्लास पाणी होतं, आणि आजीला गोळ्या घ्यायच्या होत्या. तर माझी बहीण आली आणि म्हणते आजी मला पाणी दे ना एक. आजी म्हणते थोडं ठेव, माका गोळ्या घ्यायच्या. ठीक आहे. तर ती आता बहिणी ती आलेली खेळून, तिने घेतला ग्लास फुल टाटा सगळं संपवून टाकलं. आणि आजीने मजा म्हणे बहिणी झवाऱ्याचा जाता काय, मुगड्याने मारतल्या का, असं करू फुल भाई जे दिल्यात ना. मजा आली भाई बघून. नाही भाई आजी आजोबा, तू गावी जायचं आधी? म्हणजे नाही, मी नाही गेलो. मी मालवणला गेलोय पण 3-4 वेळा, पण मी खूप छोटा होतो तेव्हा गेलो, नंतर नाही गेलोय. आणि माझ्या बाबांचं गाव आहे ते चांदोर आहे, म्हणजे आमचं श्रीवर्धन साईडला गाव आहे. तिकडे आमचं घर वगैरे प्रॉपर आहे. तर तिकडे मी जायचो. तिकडे आमच्या न्यू इयर 31च्या पार्ट्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत जास्त तू गावी वगैरे नाही जायचं? मी तिकडे चांदोरला जायचो. आम्ही चांदोरला मेन हे होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मेन तर मी इथे आजीकडे असायचो नायगाव. तिकडे माझे सगळे भावंड यायची, सगळे आम्ही तिथे फुल पार्ट्या. 2 महिना तिकडे. हा भाई 2 महिना तिकडे भाई. 2 महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही बाहेर फिरायला चाललात, रिसॉर्ट गेलात, हे ते घरात उठून. त्यावेळी बाई गेम्स नव्हते, आणि टीव्ही पण असे लिमिटेड साठी असायचं, पण असे मोबाईल गेम्स वगैरे काहीच नाही. कोणाकडे फोन नव्हता, काही नव्हतं. आम्ही सकाळी सुरू करायचो खेळायला 11-12 वाजता उठायचो, एकदम नाश्ता करून खेळायला सुरू.
क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, हे करा ते करा. तिथून चालू व्हायचं रात्री संध्याकाळी 7 पर्यंत उन्हात माखलेले, म्हणजे चिखल बिखल लागलाय भाई. मी अर्धा काळा तिकडच झालोय भाई, मी आई शपथ भाई, तिथे टॅन झालोय मी मेजर. तिकडून आल्यानंतर भाई एकदम नाश्ता करा, जेव्हा झोपून द्या भाई, संपला आयुष्य. परत सकाळी उठून खेळायचं, बस एवढंच केलं, बाकी काही केलं नाही. 2 महिने जायचे आणि काय भारी वाटायचं भाई त्यावेळी. आणि ते कोणतरी आमच्या शाळेत असं एक रूल होता की जेव्हा स्कूल संपलंय तर नेक्स्ट इयरचं प्रिपरेशन करायला तुम्हाला असं असाइनमेंट द्यायचे, कारण हॉस्टेल होतं ना, तर ते त्यांना असं होता की भाई काहीतरी करून येतील आयुष्यात, इकडे म्हणतं काय करणार नाही, वेकेशन मध्ये केलं तर केलं. असाइनमेंट द्यायचे, कोणी काय असलं कसलं असाइनमेंट, काय घरी बघू. हॉस्टेलला गेल्यावरती पहिल्या दिवशी बसून विसरून जायचं भाई. मी एक पण नव्हती गेली कधी, मजबूत भाई. वेकेशन्स तर खूप क्रेझी. गावाचं मी एवढं हे नाही केलं, पण मला मालवणचं म्हणजे मला गेलोय तर माझं तिथे घर आहे आमचं, म्हणजे मालवणला माझ्या आजोबांचं. तर तिकडे म्हणजे खूप त्यांचे बी किस्से बरेच ऐकलेत, जे म्हणजे तिकडे जे होते ते, म्हणजे भूतांपासून ह्याच्यापासून त्याच्यापासून. एक हॉरर स्टोरी ब्रो, कारण एक मला असं वाटतं ना भाई की आपली ही लँग्वेज झाली किंवा आपले ओव्हरऑल कल्चर झालं भाई किती रिच आहे, म्हणजे पण ते एवढं मला असं वाटतं की अनजस्टिस होते त्याच्याबरोबर भाई, की जस्टिस होत नाहीये की प्रॉपरली. आता आपल्या इकडे मालवणमध्ये कोकणात दशावतार होतात, माहिती आहे तुला? दशावतार बघायला गेलं हे 900 वर्ष जुना आहे, 900,000 वर्ष जुना आहे, पण ते कुठून आलं काय आलं म्हणजे ते एवढं भारी आहे ना, पण ते माहितीच नाही, ते अजून आपल्या इथेच होतं. हा म्हणजे आपण ते ना, पण म्हणजे असं नाही की माहिती नाही, ते फक्त जगासमोर नाही. मग मला तो त्या गोष्टीची जाम खंत वाटते की भाई आता जसं आता तू बघशील स्त्री हा चित्रपट, आता तो तिकडे कुठलं तरी आहे ना UP वगैरे साईडला, तिथे सेट आहे. त्यांचं कल्चर आलं आपल्याकडे, कळलं की बाबा तिथे काहीतरी होती जी भूताची. कर्नाटकामधलं आहे मला वाटतं, कुठल्या याच्यावर होतं. कंतारा एक्झाम्पल घे, स्त्री चुकीचं एक्झाम्पल होतं. चल कंतारा एक्झाम्पल घे. कंताराचं तुला कल्चर माहिती होतं का? तो मूवी आल्यापर्यंत नव्हतं माहिती, जेव्हा आलाय तेव्हा त्याच्यानंतर कळलंय तुला. सो तसं आपल्याला ते बनवावं लागणार, कॉन्टेंट बनवावं लागणार आहे त्याच्या अराउंड, चित्रपट म्हण, नाटक म्हण, किंवा ते जे ग्लोबल जाईल ज्याच्यामध्ये लोकांना कळेल. कारण जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत लोकांना नाही कळणार. तर बऱ्याच लोकांचा तो अट्टास असतो की मराठी भाषेचं काय ना, मला तर खूप येतं ते की जेव्हा हिंदी करायचो स्टँडअप की मराठीत का नाही करत रे तू फक्त. आणि इव्हन तू आता केलंस तरी तुला थोडंफार बॅकलॅश तर येणारच, म्हणजे आपण जेव्हा ट्राय करतो काही हिंदी, किंवा आता आपण मुंबईत राहतो तर कसं बोलण्यात हिंदी निघतं, तेव्हा पण येतं की काय शो ऑफ मराठी, म्हणजे ते चांगली गोष्ट आहे. माझं तर तसं आहे की बघा, जोपर्यंत तुम्ही आता म्हणजे मला असं ऑनेस्टली वाटतं की तुम्ही कॉन्टेंट फक्त मराठीत करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, बट देन डोंट एक्सपेक्ट की समोरचा येऊन तुमची भाषा शिकेल, नाही होणार आहे ते, ठीक आहे? कारण ते तुम्ही मग जबरदस्ती करताय. ऑनेस्टली म्हणजे होऊ शकतं, मला माहिती नाही आहे, बट जेवढं तुम्ही असं कराल ना, आता जसं पंजाबी गाणी जेव्हा लोक ऐकतात ती ह्या ह्याच्याने ऐकतात. आता काय काय तू पंजाबी गाणी ऐकली असतील बरीचशी, AP डिलन पकड तो कोणी येऊन डोक्यावर बंदूक ठेवली आहे, शिक, तू असंच ऐकतोयस, तुला प्रेमाने तो बोला काहीतरी वाटलं बरोबर म्हणून तो ऐकलं असते. सो मला वाटतं वी शुड जस्ट फोकस ऑन दॅट की मेक इट. आणि आपल्याकडे एवढं रिच कॉन्टेंट आहे, एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, आपण ते कॉन्टेंट जर त्यांच्या भाषेमध्ये असू देत काही ना. आता मुंजा आली मला एवढा भारी वाटला तो चित्रपट, एवढा भारी बनवलाय त्यांनी, हिंदी भाषेत आहे पण गोष्ट आपली आहे, ठीक आहे? मध्ये मध्ये आपली भाषा पण येते, तर त्यांना तसं कळतं की अच्छा हो ह्यांच्याकडे असं होतं का, ओ अच्छा ओके गॉट इट. आणि मोर देन इट बिकम्स मोर की चला आपण ह्यांच्या कल्चरमध्ये अजून घुसूया, बरोबर, ठीक आहे? म्हणजे फक्त आपल्या भाषेत करून इट विल हॅपन, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, मला भाषेचा अभिमानच आहे, बट इट शुडंट बी लाईक की फक्त मग आपल्याकडेच सीमित राहिलं. इट शुड एक्सपांड. कन्व्हर्जन वाला हे पाहिजे ना की तू अजून ऑडियन्स आणला तर बाकीच्यांना माहिती पाहिजे की ह्यांच्याकडे असं होतं, बरोबर. तर तो एक मला मुद्दा वाटतं. आता मालवणीमध्ये आमच्याकडे पण एवढ्या गोष्टी आणि एवढ्या स्टोरीज येतात. माझ्याकडे हॉरर स्टोरी अशी नाही आहे की म्हणजे मालवणातली ह्याची, माझ्याकडे स्वतःच बरोबर झालेली आहे किस्सा. हा भाई, माझ्याकडे स्वतः झालेला. मी हॉस्टेलला होतो जेव्हा, तर तिकडे आता मला माहिती नाही किती खरं आहे किती हे आहे, ठीक आहे? तुझा अनुभव होता तो, एक्सपिरियन्स होता. आणि आय फेल्ट इट आतमधून मला असं फील झालं की आज मी काहीतरी पाहिलंय. सो आमचं डॉमेट्री हॉस्टेल होतं, ते 3 फ्लोअरचं होतं वर, म्हणजे पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा. सेकंड फ्लोअरवरती मी ग्राउंड फ्लोअरला राहायचो आम्ही, पहिलं म्हणजे ग्राउंड फ्लोअरला, त्याच्यानंतर पहिल्या माळ्याला 7वी 8वीची मुलं राहायची, ठीक आहे? दुसरा माळा रिकामा असायचा आणि तिसऱ्या माळ्यावरती एक फक्त रिकामाच असायचा तो. 5 डॉमेट्री, म्हणजे खूप मोठा एरिया होता. आणि तिकडे फक्त एक सर राहायचे एकटे, ठीक आहे, वरती एकदम वरती. आणि त्यांची रूम होती तिथे. आणि आमचं फ्रायडे नाईट होतं तर TV टायमिंग असायचं, तर खाली हॉस्टेलमध्ये सगळी मुलं खाली ग्राउंड फ्लोअरला TV बघायची, ठीक आहे? आणि मी असं होतं अभ्यासू वगैरे, तर मी असं म्हटलं नाही
अरे आपला होमवर्क आहे, कम्प्लीट दिस असाइनमेंट, आपला होमवर्क आहे, आपण होमवर्क जाऊन चेक करून घेऊन यायचं. तर मी वरती 3ऱ्या माळ्यावर गेलो. तो सुरुवातीला जेव्हा गेलो ना, पहिल्या 2ऱ्या माळ्यावरती लाईट होती, इलेक्ट्रिसिटी होती, लाईट वगैरे होती. ठीक आहे, खाली टीव्ही चालू, मुलांचे आवाज बिवाज येतात. मी 3ऱ्या माळ्यावरती गेलो, लाईट वगैरे नाही, गाणी बिणी गात चाललं आपलं. ठीक आहे, गेलो तिकडे, सरांकडून ते होमवर्क चेक केला, लोकांची हे करून आलो आहे, ते बिचिंग की सर इसने तो किया ही नहीं देखो वगैरे वगैरे, फुल आगलावे धंदे करून आलो आहे मी. ठीक आहे, आम्ही खाली उतरलो रे, आणि झालं होमवर्क चेक, खाली आलो, सरांनी डोर वगैरे बंद केला, मी खाली उतरलो. 2nd फ्लोअरवर आलो मी. 2nd फ्लोअरवरती अंधार होता. जस्ट 5 मिनिटापूर्वी मी बघितलं लाईट आहे, आता नाही आहे. 2nd फ्लोअरवरती अंधार होता. मला असं फक्त रिअलाईज झालं की भाई खूप काहीतरी असं वियर्ड आहे इकडे, काहीतरी वियर्ड आहे भाई हे. आता 2 मिनिटापूर्वी लाईट होते यार, मी जस्ट वरती जाईपर्यंत लाईट होते, आता लगेच गेली कशी. आणि कुठल्या मुलांनी येऊन खाली येऊन वरून बंद करता नाही येणार, बिकॉज तो मेन स्विच वगैरे दुसरीकडे असतो, फ्लोअरचा स्विच कुठेतरी दुसरीकडे असतो. सो मी उतरलोय आणि मी 2nd फ्लोअरच्या स्टेप्सवरती ना असं पाय ठेवला रे 2nd फ्लोअरवरती. माझ्या समोरून बॉईज हॉस्टेल आहे. आजपर्यंत कोणी दुसऱ्या टाईपची व्यक्ती आलेली नाही आहे. माझ्या समोरून असं अशा डिरेक्शनमध्ये मला इथून ना असं छन 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 असं करून कोणतरी असं पळून गेलं माझ्यासमोर, इकडे येऊन असं गेलं आहे माझ्या. आणि आय रिअलाइज्ड इट की हे आहे, हे आय फेल्ट इट. इट वॉज नॉट अ ह्युमन बिंग, आय एम शुअर ऑफ इट, बिकॉज पायांचा आवाज येतो तुझ्या, आणि जर तू तसा पळून जातोस ना माझ्यासमोर, मी जेव्हा पुढे असं एवढ्या डिस्टन्सवरून गेलं, ॲट दिस पॉईंट कुठलं ह्युमन बिंग नाही गेला. आणि आय फेल्ट इट व्हेरी हॉरेबली. ठीक आहे, आणि आता सुरुवातीला मी त्या मुवमेंटमध्ये एकतर 2 ऑप्शन होते माझ्याकडे. एक तर मी थांबू तिकडे, ठीक आहे, आणि लाईट वगैरे चालू करू आणि मग बघू इथे काय सीन आहे आणि काय झालंय ते. ठीक आहे, पण मी हे सगळं नव्हतं करणार. मी तिकडून उडी मारली आहे 1st फ्लोअरवर, सरळ त्या स्टेअर्सवरून, सगळ्या स्टेअर्स म्हणून 1st फ्लोअरवरून उडी मारली आहे ग्राउंड फ्लोअरवरती. सरळ तिकडे गेलोय आणि मी फुल असा पॅनिकमध्ये येते. आणि माझ्या मी हॉस्टेलमध्ये गेलो, तर मित्र वगैरे विचारायला लागले, भाई काय झालं, भाई मैं ऊपर कुछ तो देखा, ऊपर येते. आणि ते सगळे लोक पण हेच की अरे लाईट चालू करके देखना चाहिए ना, क्या था येते. म्हटलं गपरा भाई, तू नशीब मुतलो नाहीये भाई मी चड्डीत, तू काय हे सगळं फालतूगिरी करत बसलाय. आणि नंतर मला असं कोणतरी बोललं की अरे कुछ नाही, 7th स्टँडर्ड के बच्चों ने प्रँक किया रहेगा वगैरे वगैरे वगैरे. म्हटलं तर पहिली तर 7th स्टँडर्डच्या मुलांची एवढी हिंमत नाही की आमच्यासोबत, 10वीत होतो मी, आमच्यासमोर प्रँक वगैरे करतील. आणि जर केला जरी असेल तरी बाई घुंगरू बिंगरू तर कुठून जुगाड करणार. आणि मी बघितलं रे असं कोणी नव्हतं. त्याच्यानंतर आय थिंक एक 6-7 महिन्यानंतर ना आमच्या हॉस्टेलमध्येच एका मुलाच्या अंगात आलेलं. हो, पोझेस झालेला तो. आणि आम्ही फुल तसे होते, ऍक्टिंग कर रहे, जाना है घर पे, चल ऍक्टिंग करतोय हे. आणि ना त्याच्या अंगात आलं. आणि असं एक सिनियर होता आमचा, आद्या करून एक होता, तो 12वीत होता. तो आम्हाला बोलला की मस्ती नाही चालू आहे, खरं आहे, मी पाहिलंय त्याचा. आणि त्यानंतर आम्हाला कळलं की ॲक्च्युली तो मुलगा हॉस्टेलच्या मागे काहीतरी करायला गेलेला, काहीतरी आणायला, आणि त्याचं काहीतरी पडलं होतं, काहीतरी विंडोतून पडलं होतं, हॉस्टेलच्या मागे गेलं होतं. आणि तिथून आणता तिथे त्यांनी शू केली होती, काहीतरी केलं होतं. तर त्याच्यानंतर त्याच्या अंगात आलेलं. आणि तो आतमध्ये आला आणि आम्हाला असं नाटकच वाटतंय, तो फिरतोय, हे ते करतोय, काहीतरी लावलं, टूथपेस्ट लावली आहे बाई नाकाला बिकाला, काय कुत्र्यासारखं वागायला लागला. आणि नंतर एका पॉईंट नंतर ना त्यांनी असं सगळं तो बोलायला लागला की याच हॉस्टेलमध्ये त्याचा मर्डर झालेला. आणि बाईच्या आवाजात बोलतोय, एका मुलीच्या आवाजात बोलतोय, हाच हॉस्टेलमध्ये मर्डर झालेला, ते सर होते नाही का. आणि असं करून त्यांनी 1997ची काहीतरी गोष्ट सांगितली, जेव्हा एका मुलाचं काहीतरी झालेलं हॉस्टेलमध्ये, त्याला रेक्टरनी मारलेलं, तर त्याचं काहीतरी झालेलं वगैरे असं काहीतरी होतं. तो आणि त्याची गर्लफ्रेंड होती, तीही होती वगैरे असं काहीतरी, फुल बॅक स्टोरी वगैरे. आणि तेव्हा मला असं झालं की 1 मिनिट भाई, प्रिमाइस वगैरे सांगितलं फुल. आणि तर फुल पार्ट 1 याचा रिव्हिल, बाहुबली द बिगिनिंग सांगितली नंतर बाई. आणि मला फुल तसं आलं की मे बी दॅट वॉज दॅट, जे वरतून असं गेलं होतं. सो तो एक एक्सपिरियन्स आहे भाई, खूप हॉरर भाई, खूप फाटलं. हाँ भाई यार, ते कधी कधी होतं ना भाई, जिसके साथ होता है उसी के साथ होता है, उसको तू. बेसिकली पॉइंट वॉज की म्हणजे माझा पण असा काही विश्वास हे नाही आहे, बट हाऊ डू यू नॉट बिलीव्ह इट जेव्हा तुझ्या समोर होतंय. हां, म्हणजे तो मला असं होतं की मी काय अंधश्रद्धा वगैरे काय पसरवत नाहीये मी, फक्त माझ्यासोबत जे झालंय ते मी सांगतोय की असं झालं होतं. आणि त्या मुवमेंट नंतर मग माझं असं झालं की भाई चुपचाप, काय एक्सपेरिमेंट नाही. त्याच्या आधी मी फुल तसं होतं की अरे आपण बघूया ना, आपण गोस्ट बस्टर्स चॅलेंज, हा जाऊया रात्री येते. सेम भाई, आम्ही पण असं एकदा असं मध्ये सिरीज स्टार्ट केलेली की जाऊ आरे मध्ये असं तसं, आणि आरे मध्ये आम्ही गेलो. आरे मध्ये काय नसणार भाई, पण आम्हाला चकवा लागला भाई तिथे. आणि लोक म्हणजे माणसं, गुगल मॅप्स आहेत यार, तुला आरे मध्ये काय चकवा भाई नाही. गुगल मॅप्स तू आताच जाशील ना. आणि मी 2-3 जणांकडून ऐकले, आणि हे आमच्याबरोबर ऍक्च्युअल झालेलं. सर्व रोड सेम दिसतात आणि तुझं एक टायमाला नेटवर्क जातो तिथे
कारण ते एकदम जंगल आहे. तू म्हणजे तू पास होता तसा नाही, पण तू जेव्हा घोस्ट हंटिंगलाच निघतो, हातातले रस्ते पकडतो, तेव्हा तो मी तर ऐकलं ते सफेद साडीमध्ये बाई वगैरे उभी असते, तिला विचारायचं डिरेक्शन. ते नाही झालं आमच्यावर. तर बाई सफेद साडीमध्ये माणसं होती, दगड मारत होती आमच्या रोडवर बाई, लुटण्यावाले ते. कॉम डर गे भाई. अरे भाई. पण त्यानंतर मी बोललो की नाही, ह्याच्याबरोबर नाही, चॅलेंज नाही करण्याची बाई, कुछ चीजों को. मी मला पण ते वाटतं की उगाच नको जाऊ. आता त्याचं आहे, त्यांनी सांगितलंय ही टेरिटरी माझी, उगाच कशाला भाई, आहे त्याचं सगळं चांगलं. पण क्रेझी भाई, मजा येते. तर भाई अजून एक माझा एक शेवटचा प्रश्न आहे भाई, की आता तुला माहिती आहे, तू आता बघायला गेलो मराठी कॉमेडी सीन हळूहळू क्रिएट होतोय, आणि कॉमेडीमध्ये एक गोष्ट असते, ते इंडियामध्ये नेहमीच कॉन्ट्रोवर्शियल राहिली आहे, ती म्हणजे रोस्टिंग. ज्यांनी रोस्ट करायचं ट्राय केले तो बॅन झालाय, त्याचे लागले आहेत. तर आता पण एक झालेलं की आशिष सोलंकीनी असं एक फुल एक नवीन रोस्टवाला शो आणलेला आफ्टर AIB, आणि त्यात बाई खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झालेली कुशा कपिल आणि समय रैनाबद्दल. मी असं ऐकलं की तू त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, म्हणजे ओव्हरऑल जे म्हणजे एकतर भाई खतरनाक होता की नाही रोस्ट, मजा आली की नाही तुम्हाला. सो एक तर भाई त्याच्यामध्ये बेसिकली असं होतं की मी म्हणजे जेव्हा असं काही रायटिंग प्रोजेक्ट वगैरे काही असं येतो, तेव्हा स्टँडअप कॉमेडियन्स, ॲक्टर्स वगैरे असं कोलॅब करतात, एकत्र येऊन काम करतात. असं तसं मला समयचा मेसेज आलेला की तुला एक रोस्ट आहे, मार्च का एप्रिलमध्ये रोस्ट आला होता, आणि मला डिसेंबरमध्ये त्याचा मेसेज आलेला लास्ट इयर की भाई एक रोस्ट आहे, लिखेगा क्या तू, साथ में लिखते हैं. मी म्हटलं हां. आणि मी एका शोमध्ये त्याला भेटलेलो खूप जुना, तर तेव्हापासून आमचे असे बोलणं आहे, मैत्री वगैरे. सो तेव्हा आणि भाई त्याच्यावर मी लिहायला बसलो असं की रोस्ट लिखतंय. मी त्याला विचारलं पण क्या बाउंड्री क्या है भाई अपना, किधर पे रुकते, कुछ नाही. आणि विच इज लाईक आयडियली हाऊ इट शुड बी. लाईक तू जर US रोस्ट वगैरे बघितलं, ते लोक एक पॉईंट नाही सोडत, ते लोक सगळं करतात, बिकॉज देन दॅट इज रोस्टिंग. अदरवाईज इट्स लाईक तू मग मला मार, मी तुला मारतो, त्याचं आहे ते बेसिकली. सो त्याच्यामध्ये असं होतं. आणि आम्ही 7 दिवस काहीतरी लिहायला बसलेलो, दररोज रात्री बसायचो आम्ही येते. अँड बेस्ट 7 days ऑफ माय लाईफ. एक तर समय एवढा भारी माणूस आहे ना, म्हणजे ही इज लाईक द बेस्ट. म्हणजे तो एंटरटेनर आहे प्रॉपर. त्याला फनी आहे बाई, नॅचरली फनी. तर कॉमेडी तर एक ऍस्पेक्ट आहे त्याच्या लाईफचा, की तो कॉमेडी करतो. त्याच्याशिवाय त्याला किती गोष्टी येतात. फनी ओके हा. आणि तो फक्त फनी तर चालते आहे ना, की फनी तर आता तू पकड, बरेच लोक आहेत. ही इज अ गुड ह्युमन बिंग पहिलं तर, म्हणजे ते माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याच्यानंतर ही इज अन एंटरटेनर ओव्हरऑल. त्याला म्युझिक येतं, त्याला व्हिडिओ गेम्स येतात. त्याच्या घरी भाई मला ते फॅन्टसी आयलंडमध्ये होतो मी भाई, त्याच्या घरी असताना. म्हणजे भाई आम्ही व्हिडिओ गेम्स खेळतोय, आम्ही टेबल टेनिस खेळतोय, आम्ही फुल FIFA फुल तसेवाले. जर मूड झाला तर पोकर खेळतोय, मूड झाला तर लिहायचं, मूड झाला नाही झाला तर लिहायचं, हेच नाही करायचं, कामं करायची. तर आमचं तसं चाललेलं आणि मजबूत होतं. मला तर जाम मजा आली. चेसला एंटरटेनिंग बनवलं भाई, चेसला एंटरटेनिंग बनवलं. आणि ही इज लाईक एव्हरीथिंग. त्याला मॅजिक ट्रिक्स मॅजिक ट्रिक्स येतात त्याला. हा, तो का ट्रिक. आम्ही रात्रभर बसून फक्त जोक्स लिहितोय, आणि नंतर एंडला तर आम्ही फक्त असे स्ट्रीट जोक्स एक स्ट्रीट जोक मी एक स्ट्रीट जोक सांगतो, तसं आलं. नंतर आम्ही एकदम फिलॉसॉफिकल स्टँडअप बद्दल काहीतरी बोललोय, तसं फुल. सो एकदम बेसिकली चिल झोन असा टाईप होता. आणि मजा आली तो रोस्ट लिहिताना. फक्त मग त्याच्यानंतर थोडा ओव्हर द बोर्ड. आणि मला असं होतं की भाई हे तर जोक्स आम्ही सिलेक्ट केलेले ते कापले गेलेत. काही जोक्स होतात जे आम्ही रिजेक्ट केलेत. जर ते बाहेर आले असते तर खतमच होतं भाई फुल. असं ब्लर केलंय सरळ बाहेर भाई. लोक झेल नाही पाहिजे. हा लेजेंड झेल नाही पाहिजे. पण तुला काय वाटतं की हे इथे आपल्या इकडे मराठी याच्यात होऊ शकतं, टाइम लागेल यार? हा, मराठीमध्ये तर आता बघ सीन असा आहे ना की मराठीमध्ये आता पहिलं तर ह्युमर हा ऑलरेडी जो एक्झिस्ट करतो तो बऱ्याचशा बेसिक फॉर्मवाला ह्युमर एक्झिस्ट करतो. इट्स अ व्हेरी लॉंग. आपण खूप वर्षापासून तो फॉर्म करतोय. स्लॅपस्टिक चालतं आपल्याकडे सार्कॅझम चालतो. स्लॅपस्टिक काय असतं? स्लॅपस्टिक म्हणजे जे तुम्ही चला हवा येऊ द्या किंवा ह्या झोनमध्ये बघता ते स्लॅपस्टिक असतं बेसिकली. सो तो टाईपचा जो ह्युमर आहे हास्यजत्रा वगैरेवाला, तो स्लॅपस्टिक ह्युमर चालतो. त्याच्यानंतर आयरनी किंवा सार्कॅझम जो असतो, जर तू मारणं वगैरे, म्हणजे तू ते तर आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून चालतो. तो पुण्यामध्ये तर सगळीकडेच चालतो. ठीक आहे. सो तो एक चालतो जो इंस्टाग्राम रील्स वगैरे वरती आता चालतो. त्याच्यानंतर बऱ्याच दुसऱ्या टाईपचे ह्युमर्स जे चालतात आपल्याकडे. ऍक्ट आउट्स पकड, मिमिक्री पकड, हे त्याचं सगळं ठीक आहे. बेसिकली एक्झॅजरेशन फॉर्मचा ह्युमर खूप चालतो आपल्याकडे. स्टँडअप, मराठी स्टँडअप जे आहेत आता खूप मेजरली एक्झॅजरेशनवरती बेस्ड आहे. सर प्रत्येक सेटअप हे ते त्याच्यानंतर मग एक्झॅजरेशन काहीतरी दाखवणार त्याच्यावरती बेस्ड आहे. बट द पॉईंट इज की आता ह्याच्यामध्ये वेगळे लेयर्स आहेत. आता स्टँडअपमध्ये बऱ्याच गोष्टी अजून आहेत. आता तुझ्या वन लाईनर्स आपल्याकडे नाही आहेत कोणी, जे फक्त वन लाईनर्स करतात.
जे मला आता सुरुवात करायची, आपण बघूया कसं होतं ते. त्याच्यानंतर डार्क कॉमेडीवाला कोणी नाही आहे, डार्क नाही करत आहे कोणी. त्याच्या पॉलिटिकलचा एवढा नाही आहे कोणी, म्हणजे आहेत बट एवढं फेमस कोणी नाही आहेत की जे फक्त कोर पॉलिटिकल करतात किंवा टॉपिकल करतात. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या टाईपचं ह्युमर नाही आहे, ड्राय ह्युमरवाला कोणी नाही आहे. ब्ल्यू कॉमेडी म्हणजे काय म्हणतात त्याला, सॅड गोष्टींबद्दल करणारं कोणी, कम्प्लिटली अडल्टवाला कोणी नाही आहे. सो म्हणजे आता डबल मिनिंगचे फक्त जोक्स होतात, डबल मिनिंग जोक्स होतात, बट अडल्ट कॉमेडियन कोणी नाही आहे. सो बरेच कॉमेडी जॉनराज आहेत जे मराठीमध्ये अजून आलेले नाही आहेत. सो हे सगळे आले की त्याच्यानंतर मग रोस्टिंग कुठेतरी एक पार्टी येईल, इज वॉट आय फील. बाकी जे नॉर्मली जे इंस्टाग्रामवरती लोक असं कॅमेरा ठेवून जे करतात ती रोस्टिंग नाही आहे बेसिकली. ते तर तुम्ही फक्त कोणाला तरी शिव्या घालायच्यात म्हणून घालताय. रोस्टिंग ह्युमर इज व्हेरी डिफरंट, आर्ट आहे ना. हां, यू नीड कन्सेंट ऑफ द पर्सन पहिलं तर, की त्याला तुला कन्सेंट लागतो की भाई हे बोलू शकतोस तू माझ्याबद्दल, त्याच्याबद्दल जोक्स मार. हां, आणि त्याच्यानंतर पण यू नीड टू मेक इट साऊंड लाईक दॅट पर्सन ऑल्सो विल रिॲक्ट ऑन दॅट जोक, लाफ अँड दॅट जोक रोस्टिंगमध्ये. इट कॅनॉट बी की म्हणजे तो पण त्याचं पण असं आलं पाहिजे की हा काय जोक मारलाय त्यांनी माझ्यावरती. दॅट इज द रिॲक्शन ऑफ अ रोस्ट. इट शुडंट बी लाईक अरे कशाला बोलला यार माझ्यावर, असं वाला. इट शुडंट बी दॅट. सो बेसिकली तो डिफरन्स आहे. तो ते यायला खूप वेळ लागेल, बट लेट्स सी. होपफुली मराठी इंडस्ट्रीमध्ये एकतर आपल्या मराठी इंडस्ट्रीचं मला फक्त एकच वाटतं की खूप प्रेमळ लोक आहेत, खूप छान लोक आहेत, अँड दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. नवीन आर्टिस्टसाठी व्हेरी सपोर्टिव्ह. फक्त एका गोष्टीसाठी मला असं कुठेतरी वाटतं की मराठी ऑडियन्स इज समटाईम्स खूप कमी फॉरगिव्हिंग असते टुवर्ड्स द आर्टिस्ट. फॉरगिव्हिंग इन अ सेन्स दॅट की जसं तू साऊथचे चित्रपट बघ, ठीक आहे, जेव्हा डॉन नंबर 1 आलेला, जेव्हा ते कुठलं मेरी जंग वन मॅन आर्मी वगैरे, निव्वळ फालतूगिरी नाही आहे का त्या चित्रपटांमध्ये? तो असं पायानी असं एकदम हे काहीतरी एकदम वादळ येतं त्याच्या पायानी, फालतूगिरी आहे. पण त्यांच्या ऑडियन्सनी माफ केलंय की करा, सपोर्ट केल्यावरून करा, आम्हाला नाही, आम्हाला हेच बघायचं. अँड त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामुळे तर आता लोकांना असं बनलं ना की ठीक आहे हे चालतं. आणि आता तुमचा सिनेमा एवढा ग्रँड लेवल आहे की जी फालतूगिरी दाखवता येईल ती दाखवतात ते लोक, पण तो थिएटरमध्ये चांगली वाटते बघायला, कोरिओग्राफ्ड आहे, मजा येते, अजून पैसे देतात लोक आणि जातात. तो चित्रपट व्हॅल्यू क्रिएट होतो. सिमिलरली पंजाबमध्ये जेव्हा तू म्युझिशियन्स बघशील, शूट दिलेली आहे पूर्ण, दिलजीत दोसांझ पासून हनी सिंग पासून हे ते जे बोलायचं बोला, काय फरक नाही पडत. हां, एक्सप्लोर करा. फॉरगिव्हिंग ऑडियन्स व्हेरी मच. मराठीमध्ये आता तू बघशील आपल्याकडे कोणी पॉप कल्चर सिंगर नाही आहे भाई आपल्या इथे. भाई इव्हन जे ट्राय करतात ना रॅपर्स, मागे बघितलेलं ज्यांनी शिव्या वगैरे दिलेल्या, त्यांना भाई जेल झालेली. हां, ते झालं. आता एक तर त्यांचं ते आहे की आता ज्या रॅपर्सने गेलं त्यांना तो एक असतो की अरे भाषेचा कसा वापर करून कसं असं म्हणतायत, हे एक तो वाला पब्लिक आहे आपल्याकडे. नाहीतर जर तुम्ही काही खूप एलिटवाला केलं तर हे कसं, हा कशाला, हे असं कशाला करतो यार हा, तो एक तो वाला अप्रोच पण बऱ्याच वेळेला येतो. सो देर इज नो लाईक फॉरगिव्हिंग नाही आहे ऑडियन्स. एक्सपेरिमेंटेशनसाठी ना अलाउ केलं टू महाराष्ट्र. हां, नाही मी ना बोल, हा बोललाय भाई, मी ना बोललोय भाई हे सगळं, ठीक आहे. तर बाई एक तर वीरदास कशाला बोलून घ्या हे सगळं फालतूगिरी. तर हां, सो बेसिकली तो सीन आहे. आणि आपल्याकडे मला पण ते पण वाटतं की आता फॉरगिव्हिंग जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा आर्टिस्ट म्हणजे फॉरगिव्हिंग असं नाही, मी म्हणतोय बघू नका गोष्टी, तुम्हाला नाही आवडला ना एक्सपेरिमेंट नका बघू, पण जेव्हा तुम्ही त्याला शिवा घालून त्याला ट्रोल करून त्याला खाली पाडणार ना, दुसरा जो बागे बघतोय ना तो म्हणतो नाही भाई बहुत बेइज्जती होती भाई, नाही जाते, नाही नको करूया, आपल्याला नाही करायचं, हे खूप इज्जत जाते आपली, हे ते. सो त्याच्यामुळे काय होतं की मग जो येणारा आता एकदा सैराट बनला तो मजबूत हे झालं, त्याच्यानंतर दुसरे जे सिमिलर टाईपचे चित्रपट बनत गेले त्याच्यावर त्याच झोनमध्ये, त्यांना एवढा शिवा पडला की आता परत सैराट नाही बनणार. लोक फक्त मागचं हे करतात. हां, एक हिट होता आपल्याकडे, ठीक आहे, पण त्याला एवढं एक्सपेरिमेंटेशन परत एक्सपेरिमेंटच करावा लागणार आहे. तो असं नाही की भाई एकदम सैराट ऑल्सो वॉज अन एक्सपेरिमेंट. मला असं वाटतं की वी लिव्ह इन नॉस्टॅल्जिया. हां, मग ते होतं की अरे नाही तसंच काहीतरी बनवा, असं तसं भाई तसं काहीतरी करा यार. आता स्टँडअप कॉमेडियन्सला पण बऱ्याच वेळा पु ल देशपांडे सारखं काहीतरी करा बोलणार होतं मी. मला वाटतं थोडं ते कॉन्ट्रोवर्शियल झालं नाही, म्हणजे मला फर्स्ट ऑफ ऑल एकतर पहिली गोष्ट त्या लेवलला पोहोचण्याचा एकतर मी कुवत सोड. दुसरी गोष्ट ती आहे की भाई मी त्या एजमध्येच नाही अजून. द एक्सपिरियन्स दॅट ही हॅड, त्यांना जेवढा एक्सपिरियन्स होता जगाला बघण्याचा तेवढा एक्सपिरियन्सच नाही आहे मला, ठीक आहे. ॲट कुठल्या एजला ते कुठे होते मी नाही आहे त्या झोनमध्ये. सेकंड थिंग, तू ते पण बघ, दिस इज ॲज अन आर्टिस्ट की मला एवढा एक्सपिरियन्स नाही. दुसरी गोष्ट, ऑडियन्स हॅज ऑल्सो चेंज्ड. लोकांचे अटेन्शन स्पॅन तेव्हा किती होते, लोक कथाकथांचा पूर्ण कार्यक्रम असं पाहायचे 2-3 तास बघून. आता लोकांचा एवढा अटेन्शन स्पॅन आहे का? नाही. माझं मीडियम कन्व्हिक्शनचं लाईव्ह शो आहे का? नाही. इट्स इंस्टाग्राम.
रील तिथे रील आहे सेकंड 90 सेकंड मॅक्स. एवढ्या कमी अटेन्शन स्पॅन वरती मी थोडा 1 मिनिटाचा जोक मारू शकतो का? नाही. आणि त्याला ऑडियन्स एक्सेप्टिंग होती की ते Exactly. घ्यायचे. आता So, वो काय हा, आणि ऑल्सो इट्स व्हेरी कन्व्हिनियंट टू से समबडी की त्यांच्यासारखं बन. मला एक तर पहिली गोष्ट की जर ते ॲज अन आर्टिस्ट होते ते दॅट इज अ डिफरंट आर्टिस्ट, मी एक वेगळा टाईपचा आर्टिस्ट बनेन. नेक्स्ट माझं गोल विल बी की मला नेक्स्ट जनरेशन म्हणेल बाकीच्या लोकांना की अनिश गोरेगावकर सारखं बना. दॅट विल बी माय गोल, है ना. आणि आता मी तुझ्या नोकरीवरती येऊन म्हणलो की नाही तू बरोबर नाही करत आहेस यार, तू जरा जेफ बेझोस सारखं कर ना काहीतरी, तू नाही करते. हे खूप सिम्पल आहे बोलणं. सो तो त्या झोनमध्ये मला वाटतं की जर इफ द ऑडियन्स बिकम्स फॉरगिव्हिंग ना, मी असं नाही म्हणत की प्रत्येक गोष्ट जाऊन बघा किंवा प्रत्येक मराठी चित्रपटच बघा. चांगलं वाटेल तर बघा, नाही आवडलं तर जाऊ नका, पण डिमीन नका करू. कारण डिमीन केल्यानंतर ना बाकी कोण नाही एक्सपेरिमेंट करत बसणार आहे. आणि त्याच्यामुळे आपली इंडस्ट्री टेक्स अ हिट. नाहीतर अदरवाईज टॅलेंट वाईज तर काही कमी नाही आहे आपल्याकडे स्टोरीज वाईज काही कमी नाही आहे. फरक कुठे पडतो? हिम्मत आणि एक्सपेरिमेंटेशन करण्याची जी इच्छा आहे ना, तिथे फरक पडतो. आता साऊथमध्ये कोणी फालतू चित्रपट बनवला कम्प्लिटली ओव्हर द टॉप, कम्प्लिटली ते मासी. आता KGF वगैरे तू चित्रपट कम्प्लिटली ओव्हर द टॉप आहे. बाहुबली कम्प्लिटली ओव्हर द टॉप आहे की भाई काय ॲक्शन. तो एका पॉईंटला माणसांचा असा गुच्छा बनवतो आणि ते कॅटपुल करून ते आतमध्ये जातात आणि ते इतक्या असे उडून आतमध्ये गेल्यावरती पायावर लँड होतं. कधी झालं आपल्यासोबत? कधी होणार का? देवा आपलं मी टॉम अँड जेरीमध्ये जेवढं बघितलं ते तर भिंतीवर आपटत होते ते. ठीक आहे, तर तू एवढं सगळं ते लोक दाखवतात, पण ते तेच आहे ना की हिंमत आहे करण्याची. आणि लोकांना माहिती की मूवी आहे, लोक कम्प्लीट एंटरटेनमेंट आणि दे आर लाईक की लोकांना नाही जरी आवडलं ना तरी काय बोलणार नाहीत आपल्याला, चुकलं एवढं काय. सो ती एक भीती नाही आहे लोकांना. आता मराठी क्रिएटर्समध्ये ती भीती आहे थोडी की अरे आपलं चुकलं तर अरे असं बोलतील, अरे आपलं असं ब्रँडिंग होईल, अरे आपल्याबरोबर हे. सो तो एक थोडासा ॲस्पेक्ट जो मला वाटतं की थोडा क्लिअर करू शकतो आपण. बाकी रेस्ट भाई मराठी पब्लिकचं प्रेम अँड ऑल दॅट की ते जाम लेवलचं भारी आहे. म्हणजे द अमाऊंट ऑफ लव्ह आय हॅव रिसिव्ड इन पास्ट 4 months, इनसेन भाई, इनसेन. दररोज चांगल्या कॉमेंट्स, दररोज लोक खूप ह्याच्यानी पुढे जा आहे ते. म्हणजे बऱ्याच एक काहीतरी एक काका होते, त्यांनी मला असं हे लिहून पाठवलेलं की त्यांची कुठली तरी मुलगी काय कोणतरी होतं जी दत्तक घेतलेली का काही आहे अँड शी हॅज नेव्हर बीन हॅपी की तिला आई बाबा नाही आहे, तर तिचं दत्तक घेतलेली मुलगी आहे ती. सो त्याच्यामुळे ती ना खुश नसते, ती अशी एकदम अशी एकदम सॅड असते की अरे आई बाबा नाही आहेत हे ते. आणि पण ती तुझ्या रील्स बघते आणि मी तिच्या चेहऱ्यावरती जे हसताना बघतो, तिला स्माईल करताना बघतो, मला बघून खूप आवडतं. आणि माझं असं होतं की भाई मला माहिती पण नाही की माझं असं काही गोल पण नव्हतं की असं होईल, बट ते होत आहे. सो ते बघूनच जाम भारी वाटतं यार. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी म्हणजे जाईल इंडस्ट्री आपली मजबूत वरती. स्टँडअपच्या केसमध्ये तर आम्ही घेऊन जाऊच प्रयत्न तर आहेच. हा भाई, तुला माहिती आहे का आपली मराठी लँग्वेज मी त्या दिवशी बघत होतो की 15 नंबरवर येते जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये. समथिंग 99 मिलियन लोक आहेत ज्यांना ही भाषा येते आणि 73 मिलियन ज्यांची फर्स्ट लँग्वेज आहे. मी तुला नंबरच्या कॉन्टेक्स्ट जास्तही असू शकतं. नंबरचा कॉन्टेक्स्ट पण सोड, मी तुला ते पण सांगतो. एक मराठी भाषेमध्ये आतमध्ये बोलीभाषा एवढ्या आहेत. हो. अँड बोलीभाषा अंडरस्टँडेबल, म्हणजे अशी बोलीभाषा नाही आहे की तुझी बोलीभाषा वेगळी आहे, माझी बोलीभाषा वेगळी आहे, पण मला तुझी समजते, तुला माझी समजते. ठीक आहे, दॅट इज फर्स्ट. सो एका भाषेमध्ये एवढ्या आहेत. आणि त्याच्यानंतर मराठी भाषेचा बेस्ट पार्ट मी तुला सांगतो की ते आपण म्हणतो ना मराठी भाषा ही नदीसारखी वाहते. त्याच्या मागे एक रिझन आहे. कारण तू बाकीच्या भाषा बघ, बांगला म्हणजे बेंगॉली किंवा पंजाबी किंवा ह्यांच्या शब्दांमध्ये ना 2 गोष्टी असतात. एक तर व्यंजनं असतात आणि म्हणजे एक असतात स्वर, म्हणजे अ आ इ ई हे स्वर आहेत आणि बाकीचे अबकडं आपली व्यंजन आहेत. जेव्हा सेंटेन्स फॉर्मेशन करतो ना आपण, एक वाक्य बोलतो, मराठी भाषा एकुलती एक अशी भाषा आहे ज्याच्यामध्ये तो जो रेशिओ असतो स्वरांचा आणि व्यंजनांचा तो सिमिलर असतो. म्हणजे 1:1 पकड. आता बदकमध्ये कुठलाही स्वर नाही आहे. आईमध्ये कुठलं व्यंजन नाही आहे. समजलं. बरीचशी वाक्य अशी आहे ज्याच्यामध्ये 1:1 रेशिओ असतो की एक स्वर आहे, एक कन्सोनंट. ते ऐकायला खूप चांगलं वाटतं की म्हणजे मेलोडियस. हां, कारण व्यंजन आहे त्याच्याबरोबर एक स्वर लागलेला आहे, तसं तर ऐकताना खूप भारी वाटतं ते. आणि म्हणून ते असं म्हणतो आपण की मराठी भाषा ही नदीसारखी वाहते. कारण तो शब्दांचं स्ट्रक्चर तसं आहे, काय शब्द तसे आहेत, वाक्य तशी आहेत. कविता पण आपल्याकडे जेव्हा शब्द आपण वापरतो, पहाट कळलं, एक मध्ये स्वर आला, बाकीच्या गोष्टी तर खूप ऐकायला खूप छान वाटतात ते शब्द आपल्याकडे. रिमझिम हे असं खूप छान शब्द आहेत. बाकीच्यांचे ना शब्दच हार्श आहेत. सो त्याच्यामुळे मराठी भाषेमध्ये ते खूप चांगला गोडवा आहे तो वाला, जो यूज करू शकतो आपण. अँड आता तेच आहे की हे स्टँडअपमध्ये पण बऱ्याच वेळेला आता कामाला येणार आहे आम्हाला तर. आणि माझा अटेम्प्ट तोच आहे की जेव्हा मराठी भाषा ते जो एक गोडवा आहे ना तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. म्हणजे आपल्याकडे जेव्हा कुठली गोष्ट डिस्गस्टिंग आपल्याला दाखवायची असते ना, तो शब्द डिस्गस्टिंग असतो बघ.
आता जेव्हा तुला गांडूळ, आता गांडूळ ही डिस्गस्टिंग गोष्ट, आता शेतकऱ्यांचा मित्र आहे ते माहिती आहे मला, बट गांडूळ आता तुला घरात आला तर तुला ती फील नाही आवडणार. तर त्याच्यामध्ये ती फिलिंग पण आहे बघ त्याच्यामध्ये, अरे गांडूळ आलाय रे घरामध्ये, घोरपड आली रे, कळतंय तुला त्याच्यात. त्याला काही चांगला शब्द नाही आहे त्याला, शी, हा शी, बोचचा, डिस्गस्टिंग त्याच्या टोनमध्येच येतं ते. पण त्याला असं काही शुगर कोट नाही केलेलं आहे. ससा, ससा हा छानच ऐकायला चांगला वाटणारा शब्द आहे, त्याच्यामुळे ती फिलिंग पण करू. खारुताई, कळलं तसं वाला. सो आता नाक तोडा, असं ते असं ऐकायलाच ते बरं वाटतं, काहीतरी विचित्र असणार. सो ते पण खूप मराठी भाषेत चांगलं हे करून देतात. सो क्रेझी आहे. फक्त तेच आहे की आता थोडंसं जर म्हणजे लोकांनी जर कामं एका डिरेक्शनमध्ये गेली तर मजबूत आपली इंडस्ट्री पुढे जाईल. क्रेझी भाई. तू कोणतं रेकमेंड करतो, कोणतं असे कमेडियन झाले, जसं मला वपू काळे खूप आवडतात, त्यांचे कथाकथन झाले, त्याच्यात तुझं कोणतं असं रेकमेंडेशन आहे ज्यांना तू ऐकतो किंवा तू रेकमेंड करशील लोकांना? मी आता सध्या तरी, कारण मराठीचं बऱ्याच लोकांना आता जेव्हा तू मराठीत विचारशील तेव्हा लोकांच्याकडे 4-5 गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, म्हणजे जे हे आहेत त्यांचं तर आहेच. मला ते ऑलरेडी आहे, बट तो जो ह्युमर आहे ना, टाईप ऑफ ह्युमर, तो आपल्याकडे बराच झालेला आहे. मला असं थोडंसं ग्लोबलवाला, मला शेवटी माझा एंड गोल इज टू गो ग्लोबल. ठीक आहे, माझा एंड गोल इज टू गो ग्लोबल, जिथे मी मराठी भाषेमध्ये आपला कल्चर त्यांना फुल रिप्रेझेंट करून यायचं भाई आपल्याला. आणि मला असं नाही हे पाहिजे की मला जायचं ग्लो. आता तो कोचेलामध्ये दिलजीत दोसांझ वाजवून आला ना पंजाबी, आपले मराठी आर्टिस्ट का नाही वाजवू शकत भाई? तो इंग्लिशमध्ये लोक करून आले, रॉयल अल्बर्ट हॉल वगैरे, आपल्याला मला मराठीत करायचं आहे. माझं स्वप्न ते. ठीक आहे, सो माझं तसं आहे की जे ग्लोबल स्ट्रक्चर्स आहेत, जोक्स आहेत, ते थोडेसे मला आवडतात. त्याच्यामुळे मी ग्लोबल आर्टिस्ट जे आहेत ते रेकमेंड करू शकतो. की एक सगळ्यात आधी बिल्बर करून एक कमेडियन आहे, खूप छान हे ते, त्याचं ॲनॉलॉजीज खूप छान असतात देवा बघताना, एंटरटेनिंग आहेत, थॉट्स पण खूप छान असतात. लुईस CK करून आहे, त्याचे जोक्स डार्क ह्युमर आहे, बट खूप चांगला एक म्हणजे खूप वर्ड्सची जी फ्रिक्वेन्सी आहे आणि थ्रो आहे खूप छान आहे. साइनफेल्ड आहे, त्याचं ऑब्झर्वेशन्स खूप भारी असतात. एक अँथनी जेसेल्निक आहे, त्यांची जोक रायटिंग खूप भारी आहे. त्याचा रिसेंटली मुंबईमध्ये शो झालेला, मी गेलेलो बघायला. त्याचा बेसिकली त्याचा शो काय माहिती आहे का, एक जोकचा सेटअप आहे, तुला पंचलाईन गेस करायची आहे, पण तू जी गेस केलेली पंचलाईन आहे ना, स्किप, ती नाही नसणार आहे, दुसरंच काहीतरी असणार आहे. आणि तू पूर्ण शो तेच करत चाललास की तू गेस करतो काय असणार, आणि तुझ्या हाताला एकही जोक नाही लागणार आहे, तू सगळं स्किप करत जाणार. इट्स लाईक मेंटली यू आर जस्ट प्लेइंग अ व्हिडिओ गेम. त्याच्यानंतर मला एक बो बर्नम करून एक कॉमिक आहे जो खूप आवडतो, जे फॉरेनच्यात. आणि इंडियामध्ये बघायला गेलो तो अभिषेक उपमन्यू, समय, दोघं तिघंच आहेत जे मला भरपूर आवडतं. भाई मजा आली. तुझं सांग आता, फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुझे ह्याच्यानंतर? फ्युचर प्लॅन्स, आता एक महाराष्ट्र दौरा आपला सुरू होतोय. माझा एक शो आहे हलकट नावाचा, ज्याच्यामध्ये मी बेसिकली एक स्टँडअप पूर्ण शो आहे, ज्याच्यामध्ये मी सांगतो माझी जर्नी सांगतो. हे ते बरेचसे आपले जोक्स आहेत, महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये काय होतं त्यापासून सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितलेलं असतात ते ट्रेलर आहेत, बाकी मेन सेट आहेत. मी मराठी मीडियमच्या शाळेत होतो तेव्हा काय झालेलं वगैरे, ते सगळे असे किस्से, असा एक बनवलेला एक शो आहे हलकट, जो 1 तासाचा आहे, आणि त्याच्यामध्ये क्राऊड वर्क वगैरे पण मी करतोच. सो तो शो घेऊन मी आता पूर्ण महाराष्ट्र फिरतोय. आणि त्याच्यानंतर आता यूट्यूबचं वरती माझे अजून 2 एक इंटरव्ह्यूवाला झोनचा एक शो येतोय जो बनवलाय मी. आणि त्याच्यानंतर स्केच कॉमेडी व्हिडिओज येतात. सो तो आता रिसेंट गोल आहे, बट थोड्या वर्षानंतर बाहेर जायचं आहे, US, UK, कॅनडा. तो एक हे आहे. आणि आता मंदार भिडे वगैरे ते लोक तर जाऊन पण त्या लोकांनी ऑलरेडी म्हणजे सारंगसाठी पकड, मंदार भिडे पकड, सो त्यांनी ऑलरेडी मराठी स्टँडअपचं तो एक हे केलेलं आहे. लोक आहेत भाई, लोक क्रेझी आहेत, खूप आहेत. आणि खूप आवर्जून येणारा ऑडियन्स आहे, म्हणजे त्यांना असं आहे की भाई बघायचं आहे, आम्हाला बघायचं, प्रमोट करायचं. सो खूप चांगला ऑडियन्स आहे. आणि ऑल्सो ते पण होतं की फक्त तो आहे की आता फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, म्हणजे जसं एक आर्टिस्ट, लोक कमी आहेत, जाणारे आर्टिस्ट कमी आहेत, जाणारे लोक. जसं एका वर्षात जर 2 आर्टिस्ट गेलेत बाहेर शोज करायला, इट शुड बी दॅट, इट शुड बी लाईक, कारण बाहेरच्या लोकांना पण कळतं ना. आता फॉरेन कॉमिक्स आता इंडियामध्ये टॅप इन करतात, त्यांना कळलं इंडियाचा मार्केट खूप मोठा आहे, पण त्यांना जेव्हा हे कळलं की इंडियामध्ये मराठी भाषा आहे, त्याचा पण ऑडियन्स एवढा मोठा आहे, तर ते लोक तिथे पण टॅप इन करतील. बरोबर, कळलं. मग त्याच्यामध्ये कल्चर कळतं. आता मला ब्रेकिंग बॅड वगैरे शोमुळे US कसा दिसतो हे माहिती आहे, पण आपल्याकडचं असं काय आहे का ते त्यांना माहिती पडेल. तर बेसिकली असं आहे, तर कॉन्टेंट खूप चांगलं, देशाचं एक काय म्हणतात त्याला, जो GDP वगैरे ते पण वाढवू शकतो इन दॅट सेन्स. कळलं. सो त्याच्यामुळे मला तो आहे की बेसिकली आपल्या मराठीला ग्लोबल घेऊन जायचं आणि फ्रिक्वेंटली शोज करायचं, की ऑल अक्रॉस वर्ल्ड टूर जरी करतोय तरी फ्रिक्वेंटली करायचे, की दर 3 महिन्यामध्ये एक मराठी आर्टिस्ट तरी गेला त्या कॉन्टिनेंटमध्ये. तसं क्रेझी भाई. पण मजा आली अनिश तुझ्यावर. थँक्यू सो मच भाई, सेम हिअर. फुल मजा आली भाई, बँगर सीन्स एकदम.
मला तर खूप वेगवेगळ्या टॉपिक्सवर बोललो भाई, एकदम फन भले फन मधून एकदम full zone हा मध्ये भाई. आलो भाई आपण. भाई एंडला काहीतरी करून द्या भाई एकदम. पण मजा आली भाई. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी भाई. तुम्ही अजूनपर्यंत अनिशला फॉलो नसेल केला तर नक्की जा आणि फॉलो करा. इंस्टाग्राम लिंक्स खाली असेल, तर जे शोज चालू होत आहेत तर तेही तुम्ही अपडेटेड राहू शकता. तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर आता करा आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. चला बाय.